मुक्ते साहेबांनी सकाळपासून इतकं छान सांगितलं, माझ्याकडे सांगायला फार नाही आहे, पण 12 ते 15 चॅप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये 14वा चॅप्टर फार मोठा आहे. त्याच्यातले महत्त्वाचे जे मुद्दे तेवढेच मी सांगणार आहे. त्याच्या आधी मी काही 3-4 स्लाईड सांगणार. काही अधिकारी पण आहेत इथे आणि आर्किटेक्ट्स पण आहेत, त्यामुळे त्या महत्त्वाच्या आहेत. चालू करा. कुठे कुठे ओके. नॉट गेटिंग ऑपरेटेड. नाही. हो सॉरी, मागचा कुठे करायचं, बॅक. ओके. खाली घ्या, हेडलाईन येत नाही. ओके ठीक आहे. आपण DCPR वाचतोय, त्याच्यातल्या शंका आपण करून घेतोय, परंतु काय महत्त्व आहे त्याचं, तो एक प्रकारचा कायदाच आहे. हायकोर्ट म्हणतं असं, मी नाही म्हणत आहे. कारण सेक्शन 22M पासून फ्लो होतो. म्हणजे याचा जो उगम आहे DCPRचा, तो MRTP ॲक्टच्या सेक्शन 22M मध्ये म्हटला आहे. आपण डेव्हलपमेंट प्लॅन बनवतो तेव्हा आपण 3 डॉक्युमेंट महत्त्वाचे बघतो. एक म्हणजे लँड यूज प्लॅन असतो, त्याच्यामध्ये झोनिंग असतं. म्हणजे आपण काय बघतो, आपल्या जागेवरनं रस्ता गेला आहे, आरक्षण गेलं आहे किंवा काय झोनिंग आहे. दुसरी गोष्ट बघतो की तिथं मला काय अलाउ होणार आहे, ते DCR मध्ये दिलेलं असतं. प्लॅनमध्ये फक्त XY डायमेन्शन असतं, DCR मध्ये 3rd डायमेन्शन दिलेलं असतं. आणि तिसरा असतो तो रिपोर्ट असतो, DP रिपोर्ट. तो महत्त्वाचा एवढ्यासाठी, तो अर्बन गव्हर्नन्ससाठी असतो किंवा इम्प्लिमेंटेशनसाठी असतो. दुसरा भाग असतो रिपोर्टमध्ये की त्याच्यामध्ये तुमची प्लॅनिंग फिलॉसॉफी असते, की एखाद्या शहराकडे टाउन प्लॅनिंग ऑफिसर कुठल्या दृष्टिकोनातनं बघतोय, त्यानं त्या शहरासाठी काय व्हिजन ठेवलेलं आहे समोर, आणि प्रत्येक वर्षात कुठल्या कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट त्या शहरामध्ये होणं अपेक्षित, त्याची कॉस्टिंग वगैरे पण दिलेली असते. थोडक्यात आपण जर बघितली लिगल हायरार्की, तर MRTP ॲक्ट कुठलाही ॲक्ट असतो, त्याच्यानंतर रूल्स येतात, नंतर रेग्युलेशन्स येतात. मी हे एवढं कशासाठी सांगतोय की जेव्हा ॲक्टमध्ये काहीतरी वेगळं आणि रेग्युलेशनमध्ये वेगळं असतं तेव्हा ॲक्ट सुपरसीड होतो. जेव्हा ॲक्ट आणि रूल्समध्ये वेगळं असतं तेव्हा ॲक्ट सुपरसीड होतो. जेव्हा रूल्समध्ये वेगळं आणि रेग्युलेशनमध्ये वेगळं असतं तेव्हा रूल्स सुपरसीड असतात. रेग्युलेशन्समध्ये वेगळं आणि GR मध्ये वेगळं असेल तर रेग्युलेशन प्रिवेल होतो. थोडक्यात हे आजोबा, काका, वडील आणि मुलगा आहे ना, अशी हायरार्की आहे. म्हणजे आपण घरात जर एकत्र कुटुंब असलं तर आपण आजोबा असतील तर आजोबांचं मत फायनल असतं. तसं आहे की ॲक्ट म्हणजे आजोबा आहे. त्यामुळे ॲक्टमधल्या तुम्ही कधी पण जेव्हा DCR वाचता तेव्हा DCRची कुठली तरतूद तुम्हाला वाटली की ही ॲक्टच्या विरोधात आहे, उद्या तर जर चॅलेंज झाली तर ती राहत नाही. ठीक आहे. तर आपण हे पण आम्ही ड्राफ्ट करताना हे पण काळजी घेतो की आपण कुठे ॲक्टच्या विरुद्ध लिहित नाही ना DCR मध्ये, है ना. हे पण एक महत्त्वाची बाब आहे. दुसरी गोष्ट, सेक्शन 22M जो आहे तो मी सांगितला तुम्हाला, इंटिग्रल पार्ट ऑफ DP आहे. नंतर दिस इज अ टूल टू इम्प्लिमेंट द प्लॅन. नुसतं मला परमिशन घेणे इथपर्यंत DCRचा वापर करायचा आहे का, मला परमिशन मिळवायची इथपर्यंत नाही, तर तो इम्प्लिमेंटेशनचा एक टूल आहे. आता इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, फक्त जागा ताब्यात घेणे म्हणजे इम्प्लिमेंटेशन, ताब्यात घेऊन डेव्हलप करणे म्हणजे इम्प्लिमेंटेशन, किंवा ताब्यात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे इम्प्लिमेंटेशन, किंवा मी जागा ताब्यात घेतली शाळेची, शाळा बांधली, स्टाफ नेमला आणि ती ऑपरेटिव्ह होते आणि ती गरीब मुलांना शिक्षण देते, हे जेव्हा पूर्ण सायकल पूर्ण होते तेव्हा ते खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंटेशन होतं. आपण आपलं फक्त प्लॅनर्स किंवा आर्किटेक्ट आपण म्हणतो मी फक्त जागा ताब्यात घेतली की माझा कार्यभाग झाला, किंवा इंजिनियर्स म्हणतात मी माझी साईट बांधली, शाळा बांधली म्हणजे काम झालं. तसं नाही आहे. तर ते ऑपरेटिव्ह व्हायला पाहिजे. थोडक्यात आत्ता नुसता DCR पुरता विचारात घेतला मुद्दा, तर DCR काय देतं तुम्हाला टूल, मगाशी मुक्ते साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जागा ताब्यात कशी घेता येईल. म्हणजे TDRच्या माध्यमातून घेता येईल, ARच्या माध्यमातून घेता येईल, FSIच्या माध्यमातून घेता येईल, किंवा क्रेडिट बॉन्ड जो सांगितला शेवटी तो एक टूल आहे, त्याच्या माध्यमातून घेता येईल. सो हे वेगवेगळे माध्यम हे तुम्हाला DCRनं दिलेले आहेत. तर ते कसे म्हणजे इफिशियंटली वापरायचे हा महत्त्वाचा भाग आहे. जे कोणी ऑफिसर तिथे आहेत किंवा ज्यांना पण जागा ताब्यात द्यायची आहे त्यांना हा पर्याय, वेगवेगळे पर्याय तुम्हाला घेता येतील.
नेक्स्ट करा, मला इथं ऑपरेट करता येईल. ठीक आहे ना. हे असं का दिसतंय? ओके, ठेवा ना असं. सो हाऊ टू रीड DCPR. वाचायचं कसं पुस्तक सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं मगाशी मुक्ती साहेबांनी 2-3 क्वेरीजमध्ये सांगितलं की तुम्ही ती टेबलच्या खालची नोट वाचा किंवा आणखीन हे वाचा म्हणजे कळेल. आपण काय करतोय, एखादी गोष्ट कुठल्या चॅप्टरमध्ये दिली असेल हे शोधतो आणि त्या चॅप्टर पुरता तेवढा भाग वाचतो आणि त्याचा अर्थ काढतो. तसं वाचायला नाही पाहिजे. तर तो कसा वाचायचा, त्याला एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स आहे म्हणजे पहिल्या चॅप्टरपासून जसं आम्ही सांगत आलो तसं वाचायचं का तर नाही. जर माझ्याकडे एखादी केस आली परमिशनला, तर मी पहिल्यांदा काय बघतो की त्याला लँड यूज काय आहे त्याचा, मी त्याचा पार्ट प्लॅन बघेन, लँड यूज काय बघेन आणि त्याप्रमाणे त्याची इक्वेलन्सी ऑफ झोन काय आहे, झोन इक्वेलन्सी काय ती बघणार. ते इक्वेलन्स झोनप्रमाणे त्याला काय अलाव आहे ते बघणार. त्याच्याही आधी मी साईट रिक्वायरमेंट बघणार की जी साईट आली त्याचा एरिया किंवा त्याचं लोकेशन किंवा ॲक्सेसिबिलिटी हे बरोबर आहे का. आणि मग विषय येतो की FSI परमिसिबिलिटी किती किंवा त्याला हाईट किती अलाव होणार आहे किंवा मार्जिन्स किती सोडायचे. सो दिस इज अ सिक्वेन्स. तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मधलं चॅप्टर, मागचं चॅप्टर, पुढचं चॅप्टर असं वाचत जायला लागणार. त्याला क्रॉस लिंकेजेस म्हणतो आपण. आणि त्या रेफरन्सेसप्रमाणे सिक्वेन्स वापरत जाणार. याचं महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे लँग्वेज आणि इंटरप्रिटेशन. कॉमासुद्धा महत्त्वाचा असतो की याची जी लँग्वेज असते DCRची ही थोडीशी लिगल लँग्वेज आहे. जशी ॲक्टची लँग्वेज असते त्याप्रमाणेच असते. आम्ही बऱ्यापैकी सोपं करायचा प्रयत्न केला आहे. तरी पण लँग्वेज ती समजून घेणं महत्त्वाचं आहे, त्याचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. इंटरप्रिटेशनला वाव आम्ही ठेवला नाही फार तर, पण तरी जरी असं वाटलं की इथे 2 अर्थ निघतात तेव्हा इंटेंट वाचला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटेंट वाचला पाहिजे की जेव्हा, आणि तेच आमचं कारण आहे हे वर्कशॉप किंवा सेमिनार घ्यायचं कारण तेच आहे की तुम्हाला सगळं एका दिवसात कदाचित माहीत होणार नाही किंवा ते कळणार पण नाही किंवा कळलं तरी प्रॅक्टिसमध्ये करताना आणखीन वेगळ्या अडचणी येऊ शकतात. तो त्या वेळेला प्रॅक्टिसचा विषय आहे. परंतु जेव्हा आपण एखादा प्रोव्हिजन वाचतो आणि इंटरप्रिट करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला ती प्रोव्हिजन वाचून त्याचा सोल वाचला पाहिजे. सो प्रोव्हिजन ही त्याचा बॉडी असते, त्याचा सोल म्हणजे त्याचं प्रिएम्बल असतं की त्याच्या मागची भूमिका असते. ती भूमिका समजून घेतली पाहिजे आणि ती भूमिका काय असेल, ही प्रोव्हिजन का आली असेल. आता एकाने कोणीतरी मला विचारलं की ते एखाद्या EWS हाऊसिंगला जर का मला नाही करता तर मला TDR मिळेल का. तर भूमिका अशी नाही आहे गव्हर्नमेंटची किंवा तुम्हाला EWS जर बांधता नाही आलं, EWSची घरं बांधा हा मोटिव्ह आहे, तो TDR मिळावा हा मोटिव्ह नाही आहे. एक्सेप्शनल केसेसमध्ये होऊ शकतं, परंतु ट्राय टू अंडरस्टँड द रिझन बिहाइंड वाय दॅट पर्टिक्युलर प्रोव्हिजन हॅज कम. तो पुढची गोष्ट महत्त्वाची म्हणजे प्रोव्हिजो किंवा कॉन्टेक्स्च्युअल रायडर्स कंडिशन्स तुम्ही बघितल्या पाहिजे. महत्त्वाचं आहे की आपण बऱ्याच वेळेला नियम वाचतो, फक्त नियम वाचला जातो आणि त्याच्या खालचं प्रोव्हिजन वाचली जात नाही. प्रोव्हिजो जो असते ते वाचली जात नाहीत. तर प्रोव्हिजो म्हणजे काय असतं की आम्ही ते लिहितो प्रोव्हाइडेड दॅट, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट. म्हणजे थोडक्यात मूळ नियम जो असतो तो मुख्य नियम असतो. त्याच्या खाली त्याला छेद देणारा म्हणण्यापेक्षा त्याचा एक पर्टिक्युलर सबसेट असतो. सबसेट म्हणजे मी जनरल नियम केला की सगळ्या यांना परमिशन लागेल आणि मी त्यात पुन्हा काय म्हणतो खाली की प्रोव्हाइड दॅट की तुमचा प्लॉट एरिया जर 150 किंवा कमी असेल तर तुमची परमिशनची प्रोसेस अशी असेल. म्हणजे मी त्यातनं काय केलं, सगळ्या प्लॉट्समधनं 150च्या खालच्या प्लॉट एरियाला एक वेगळा मापदंड लावला किंवा वेगळे नियम लावला आणि तो मी पुढे लिहितोय. म्हणजे मूळ नियमापेक्षा मी त्याला वेगळी ट्रीटमेंट देतोय, तेव्हा मी तो प्रोव्हिजो वापरतो. ते सगळे प्रोव्हिजो तुम्ही वाचा. सगळ्यात महत्त्वाचे ते प्रोव्हिजो वाचल्याशिवाय आपल्याला मूळ नियम आणि प्रोव्हिजो असं एकत्र वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणजे जसजशी तुम्हाला एका ठिकाणी 3-3, 4-4 प्रोव्हिजो पण आले आहेत, ते सगळ्यात महत्त्वाचे. क्रॉस लिंकेज मी मगाशी मला टेबल आणि नोट्स वाचत नाही आपण, टेबल आणि नोट्स वाचल्या पाहिजेत. क्रॉस लिंकेजमध्ये तुम्हाला लिहिलं असतं 2.4.7 मध्ये म्हटलं असतं की ॲज गिव्हन इन टेबल 6.4 अमुक 6.4ला गेल्यावर परत नोट खाली काहीतरी असते, नोटमध्ये काहीतरी म्हटलं असतं ॲज पर द कंडिशन्स गिव्हन इन अदर प्रोव्हिजन. तर ह्या ज्या काही क्रॉस लिंकेजेस आहेत त्या वाचल्या पाहिजे आणि ते एकत्रित विचार करून मग त्या नियमाचं इंटरप्रिटेशन किंवा हे महत्त्वाचं काय इंटरप्रिटेशन करणं, कारण याच्यावर तुमचा परमिशन देय होते किंवा नाही आहे किंवा देण्यालायक आहे किंवा नाही हे ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट वूड प्रिव्हेल ओव्हर दॅट. तो ज्याला आपण नॉन सबस्टॅन्शियल क्लॉज म्हणतो की एखाद्या रेग्युलेशनमध्ये आपण लिहिलं असतं की
पुस्तकात बाकी सगळ्या ठिकाणी काही म्हणलं असलं तरी आता मी जे म्हणतो ते महत्त्वाचं आहे. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग, म्हणजे पुस्तकामध्ये इतर सगळ्या प्रोव्हिजन्समध्ये काही जरी म्हणलं असेल तर आत्ता मी जे 2 ओळी लिहितोय त्या महत्त्वाच्या आहे. म्हणजे काय झालं याचा अर्थ की हा पर्टिक्युलर प्रोव्हिजन आता जी मी लिहितोय किंवा लिहिलेली आहे ती इतर सगळ्या प्रोव्हिजनला ओव्हररूल करते. इट इज सुपरसिडिंग ऑल अदर प्रोव्हिजन्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तशीच प्रोव्हिजन वेगळ्या प्रकारची असते की पर्टिक्युलर रेग्युलेशन नंबर टाकून की 2.4.5 मध्ये काही म्हणलं असलं तरी आता 3.2 मध्ये जी म्हणतोय मी तर ह्या पर्टिक्युलर केसला तो 2.4.3 लागणार आणि 3.2 लागेल. सो यू हॅव टू रीड. हाऊ टू रीड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे जे शंका निर्माण होतात किंवा प्रश्न निर्माण होतात अधिकाऱ्यांच्या लेवलला किंवा आपल्या आर्किटेक्ट लेवलला किंवा सगळ्यांच्याच लेवलला, ते याच्यामुळे निर्माण होतात की कसं वाचायचं हे आपल्याला समजून घ्यायला हवं. काय चुका होता अधिकाऱ्यांसाठी आहे साधारणतः, परंतु ऑनलाईन आल्यावर कदाचित या चुका होणार पण नाहीत. इट्स हार्डली अ मॅटर ऑफ 1 or 2 months अराउंड. परंतु कुठले चार्जेस केव्हा आणि किती घ्यायचे, आता बरेचसे चार्जेस आपण ASRशी निगडीत केले त्यामुळे कसे घ्यावेत हा विषय येत नाही. परंतु बऱ्याच वेळा ASRच्या रेटमध्ये पण एकच गट नंबर किंवा सर्वे नंबर वेगळ्या व्हॅल्यू झोनमध्ये दिला असतो तेव्हा प्रश्न निर्माण होतात. तेव्हा आपण रॅशनल लावून ते वापरायचं असतं किंवा तुम्ही रेफरन्स करा. जर कारण आपण कमी घेतले पैसे तर ऑडिट येऊ शकतं, जास्त घेतले तर रिफंड देऊ शकत नाही, म्हणजे तो क्लायंट पण अडकून बसतो. सो इट्स बोथ वे व्हेरी ट्रिकी. त्यामुळे हा डेलिकेटली सांभाळायला पाहिजे. व्हेन हे महत्त्वाचं आहे, केव्हा. आता एका ठिकाणी असा विषय आला होता की त्याने स्क्रुटनी भरून घेतली, स्क्रुटनीच्या बरोबर डेव्हलपमेंट चार्जेस पण भरून घेतले. आता त्याला माहीतच नाही ती स्क्रुटनीच केली नाही आहे, ती परमिशन देता येते किंवा नाही. आणि नंतर कळालं महिन्यांनी की अरे हे देताच येत नाही, टेक्निकली फिट नाही आहे केस. आणि मग आता मी काय करू. पण डेव्हलपमेंट चार्जेस आधी भरून घ्यायची घाई नाही किंवा क्लायंटने भरायला नाही पाहिजे. डेव्हलपमेंट चार्जेस कधी भरून घ्यायचे की तुमची डॉक्युमेंटरी कॉम्प्लायन्स पूर्ण आहे, तुमचं टेक्निकल स्क्रुटनी झालेली आहे आणि आता फक्त पेमेंट डिमांड नोट तुम्ही देणार आहे, त्यांनी भरले पैसे की तुम्हाला ती द्यायची आहे. अशा स्टेजला तुम्ही ते यायला पाहिजे. दुसरं, प्रोव्हिजन आणि नोट्स बरोबर वाचले जात नाही. FSIचं कॅल्क्युलेशन बरोबर होत नाही. आपण आता तो काही विषय नाही आहे, P लाईन असल्यामुळे आता फक्त सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जे करतो त्याच्यामध्ये तर आणखी काही विषय येणार नाही, कॅल्क्युलेशन कसे करायचे वगैरे. पूर्वी यायचा तो विषय. महत्त्वाचा म्हणजे एक्झिस्टिंग ॲक्सेस ऑफ रिक्वायर्ड बिड्स अवेलेबल आहे का नाही. बऱ्याच वेळा साईट व्हिजिट होत नाहीत. म्हणजे प्रपोज रोडवर परमिशन काही ठिकाणी अनुभव आहे की दिल्या जातात किंवा प्रपोज काही जागेवर असताना 24 मीटर रोड 24 मीटरचं पोटेन्शियल दिलं जातं, जागेवर असता नाही आहे. नंतर कुठून तरी तो घेतो आणि मग नंतर कोर्ट मॅटर्स होतात, असे विषय होतात. तर साईट व्हिजिट ही मुळात परमिशन देण्याच्या आधी जी साईट व्हिजिट आहे ती एवढ्यासाठीच करायची असते की ॲक्सेसिबिलिटी आहे का आणि ते जागेचं स्थान आपण जे नकाशावर दाखवलं त्याप्रमाणे आहे किंवा नाही, किंवा जागेवर काही एन्कम्बरन्सेस किंवा बांधकाम वगैरे आहे की नाही, अशा 2-3 गोष्टींसाठी बघायचं असतं. त्यामुळे ती साईट व्हिजिट करणं महत्त्वाचं आहे. अननेसेसरी कंडिशन्स, आपल्याला सवय आहे मग फार मोठ्या कंडिशन्स लिहायच्या, नाही का. आपण सगळं लिहितो आणि शेवटी लिहितो की तुम्हाला मालकीबाबत काही उपस्थित झाल्यास, वाद उपस्थित झाला आपण जबाबदार आहात, म्हणजे त्याचा ऑक्सिजन काढून घेतो पूर्ण, है ना. सगळं वरती लिहितो छान. मग आपण तपासलं काय, डॉक्युमेंट्स बघतोय आपण टेक्निकली बघतोय सगळं आणि शेवटी लिहितो की सगळं वाद कशाबद्दल वाद उपस्थित, आपण जबाबदार आहात किंवा परमिशन रद्द समजण्यात येईल. त्याचा संपूर्ण फुलस्टॉपच करतो. तो बिचारा आनंदात असतो, घेऊन जातो, शेवटची लाईन वाचत नाही तो, है ना. तर असं करू नका. आता आपण जे काही याच्यात दिलेले त्याच्या फॉर्मॅटमध्ये कंडिशन्स पण आपण निवडक ठेवले आणि आता पण ऑनलाईनमध्ये आम्ही निवडकच ठेवणार आहोत. त्यामुळे अगदीच फार पिक्युलर केसमध्ये काही स्पेसिफिक परिस्थिती असेल त्याच्यात तुम्हाला आवश्यक आहे एखादी कंडिशन, ती एखाद दुसरी ठीक आहे, परंतु 20-20, 40-40, 50-50 कंडिशन्स दीज आर, म्हणजे ते काही बरोबर नाही आहे. ठीक आहे ना. नंतर एका वेळी एक गोष्ट, दुसऱ्या वेळी दुसरी गोष्ट, तिसऱ्या वेळी तिसरी गोष्ट, पुन्हा पुन्हा भेटीगाठी व्हाव्यात म्हणून मिळते राहू. तर आता तो विषयच नाही. आता तर काय ते ऑनलाईनच येणार. ते तुमचं डॉक्युमेंट बरोबर नसले तर आम्ही असं ठेवलेत की 3-4 पॉईंट्स असे की हे असलं तर तो घेणारच नाही आतमध्ये. त्यामुळे आर्किटेक्ट पण क्लायंटला फसवू शकत नाही. सॉरी टू से, पण असं होऊ शकणार नाही किंवा मैंने दे दिया है साहब के पास, असं होणारच नाही. तो तिथेच सांगेल की तू दिलं नाही बरोबर, तू परत कर, आणखी ते डॉक्युमेंट लावून मग परत दे. ठीक आहे ना. आणि टेक्निकल स्क्रुटनी झाली की तुम्हाला मेसेज जाणार, झाले आता इतके पैसे भरा वगैरे. म्हणजे आता 1 एप्रिलपासून ती काही व्यवस्था नाही. परंतु हे कॉम्प्लायन्सेस टिल दॅट टाईम, आता 2 महिन्याचा पिरियड आहे, तर कॉम्प्लायन्सेस जे आहेत ते एका वेळेला कळवा. वेळेत डिस्पोजल कम्युनिकेशन करत नाही आपण.
आता 60 दिवसात द्या असं कायदा म्हणतो, बरोबर आहे. पण तो राईट टू सर्व्हिसेस एक कायदा पुन्हा आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगळ्या सर्व्हिसेस नोटिफाय केल्या. त्याच्यात बिल्डिंग परमिशन पण एक, डेव्हलपमेंट परमिशन एक सर्व्हिस आहे. त्याच्यामध्ये आपण 30 दिवसात म्हटलं आहे. आता आम्ही कॉम्प्युटरला जे काही सॉफ्टवेअर करतो आहे त्याच्यात आम्ही 30 दिवसाप्रमाणेच ठेवलेलं आहे डिलिव्हरी. त्यामुळे 60 नाही 30 दिवस. म्हणजे होप्स हो की सर्व्हर वगैरे जर चांगले मिळाले तर तो काही विषय येणार नाही. परंतु इथे आपण जरी कायदा म्हणतो 60 दिवस, तरी आपलं राईट टू सर्व्हिसेस एक कमिटमेंट आहे गव्हर्नमेंटची, कायदा आहे आपला, त्यामुळे आय विल गो बाय दॅट, त्याप्रमाणे आपण ठेवलं आहे. नंतर ऑनलाईन सिस्टीमवर बऱ्याच वेळा रिलायन्स होतो. ते का म्हणतो की शेवटी ऑनलाईन पण आम्हीच, भुगते साहेब आम्ही एकत्र बसून आम्हीच करतो. शेवटी एव्हरी ह्युमन हॅज लिमिटेशन्स, त्यामुळे कोणी सार्वभौम नसतो. त्यामुळे याच्यात पण काही त्रुट्या राहू शकतात. त्यामुळे पूर्ण आपण म्हणलं की बाबा आता हा सॉफ्टवेअर म्हणजे फुलप्रूफ आहे आणि आता याने फेल केलं म्हणजे फेल आणि पास केलं म्हणजे पास, असं काही नसतं. एक उदाहरण परवा देतो की पूर्वीच्या नियमामध्ये 40 मीटरच्या पेक्षा डेप्थ जास्त झाली की आपल्याला ॲडिशनल मार्जिन लागत होते. आता तो काढून टाकला आहे नियम आपल्या याच्यात, ठीक आहे ना. तर सॉफ्टवेअर जे त्यावेळेला रनमध्ये होतं त्यावेळेस ही कंडिशन त्या मॉड्यूलमध्ये इन्कॉर्पोरेट केली गेली नव्हती, त्यामुळे त्यांनी ते ओके केलं. त्या माणसाची काही चूक नाही, त्याने अगदी इत्तमभूत त्याप्रमाणे बांधलं जागेवर आणि तो क्लीन चेकिंगला आला. क्लीन चेकिंगला आल्यावरती नवीन कन्या जॉईन झाली, ती हुशार होती, तिने वाचलं होतं पुस्तक. ती म्हणले साहेब मी मोजते भरतच नाही. प्रॉब्लेम काय, नकाशाप्रमाणे नाही बांधलं का, नकाशाप्रमाणे आहे पण भरत नाही म्हणजे मग काय. म्हणले साहेब ते मग आम्ही सॉफ्टवेअर चेक केलं तर ती कंडिशनच टाकली नव्हती. थोडक्यात हा मुद्दा असा आहे की नोबडी कॅन रिप्लेस ह्युमन ब्रेन. जसं मगाशी भुगते साहेब म्हणले की आपण जसं कॉम्प्युटरला वेगळ्या त्याच्या भाषेत सांगायला लागतं आणि आपण कॉन्टिन्युअन्सी बघून नेमका तो चॅप्टर ती प्रोव्हिजन वाचतो, म्हणजे आपण किती समर्थ आहोत. फक्त ती आपली शक्ती योग्य पॉझिटिव्ह दिशेने लावली म्हणजे आणखीन चांगलं होईल, ठीक आहे. तर वाचन सोडायचं नाही. DCR ऑनलाईन जरी झालं तर DCRचं पुस्तक ॲब्सोल्यूट झालं किंवा त्याला वाचायचं नाही असं मुळीच नाही. ते वाचा, मी तर म्हणेन ते नेहमी वाचा आणि ते टेस्ट होऊ देत, आपण सॉफ्टवेअर त्याप्रमाणे अपडेट करत जाऊ, ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे आम्ही असं पण त्याच्यात करण्याचं आम्ही आर ट्राईंग की एकदा तुमचा लेआउट मंजूर झाला की त्याच्या लॅटलॉंग घेऊन तो डायरेक्ट बेस मॅपवर जाऊन बसेल DPच्या, म्हणजे जेणेकरून आजूबाजूचा जेव्हा केव्हा नेक्स्ट परमिशन येईल तेव्हा फाईल शोध रे, आणि फाईल मिळाली नाही साहेब, ते 1990 साली होती, आता 30 वर्ष झालीत, फाईल मिळत नाही, मग ते कनेक्टिव्हिटी राहत नाही किंवा त्याचा डेड एंड आपण करून टाकतो. तर असं होणार नाही. एकदा तो त्या लोकेशनला गेला की आजूबाजूचे चतुर्सीमेचे कुठला जरी लेआउट आला तर त्याला कनेक्टिव्हिटी आपल्याला देता येईल. 47 अपील्स टाळले पाहिजेत आपण. आता 47 अपील्स का होतात की आपण वेळेत डिस्पोज करत नाही, तो डीम परमिशन हे करा म्हणून म्हणतात, डिक्लेअर करा म्हणून म्हणतात, किंवा आपण चुकीच्या कारणा ग्राउंड्सवर देतो, कारणं संयुक्तिक नसतात. ही दोनच विषय आहेत. किंवा ती कारणं संयुक्तिक नसतात. तिसरं असू शकतं की जो काही नियमाचा अर्थ आहे तो चुकीचा आलेला असतो. ती 3 कारणांशिवाय चौथं कारण असत नाही 47 अपीलला. ते 3 कारणं टाळणं आपल्या दोघांच्या हातात आहे, आर्किटेक्ट्सच्या पण आणि ऑफिसर्सच्या पण. ते टाळलं एवढ्यासाठी पाहिजे की वी शुड बी ऑन द सेम बोर्ड, आणि वी कॅन बी ऑन द सेम बोर्ड ओनली वेन वी इंटरप्रिट द सेम थिंग इन द सेम वे. त्याला पर्याय नाही, ठीक आहे. आता याच्यात काय असतात ते मी सांगितलं. याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे अननेसेसरी अँड अनलॉफुल अंडरटेकिंग फ्रॉम द ॲप्लिकंट. म्हणजे बऱ्याच वेळा परमिशन घेताना नको ते लिहून घेतलं जातं अर्धाराकडून, त्याला बिचाराला मार्ग नसतो, तो लिहून देतो. एका केसमध्ये कोल्हापूरची मी कायम ती कोट करतो की त्याला DPचा रस्ता त्याच्या लागून जात होता, त्याच्या पलीकडच्या गटामध्ये काहीतरी 10-12 घरं होती अनऑथराईज रस्त्याच्या प्रपोज रोडच्या याच्यामध्ये एरियामध्ये. तर त्याच्याकडनं लिहून घेतलं की तुला परमिशन देतो आम्ही, सब्जेक्ट टू की ती लोकांना तुझ्या स्कीममध्ये तू हे कर, घरं दे. त्याने लिहून दिलं आणि मग 2 वर्षात लिहून दिलं. ते लोक गेले साहेब ते लिहून दिलं तर अंडरटेकिंग नाही दिलं, त्यांची रिव्ह्यू करून टाकली परमिशन. काय संबंध. मी दोघांनी अंडरटेकिंग लिहून दिलं, अथॉरिटीने दिलं तर कुठलंही बेकायदेशीर ॲग्रीमेंट इन द आईज ऑफ लॉ ते टिकत नाही. म्हणजे 2 व्यक्तींनी जर का त्याला बेकायदेशीर कुठलं जे कायद्यात बसत नाही अशी गोष्टी मान्य केली, त्याला कायद्याचा कुठलाही आधार नाही. अशा अनेक वर्डिक्ट्स आहेत सुप्रीम आणि हायकोर्टचे. तर आता तो बिचारा आणखी फिरत, नंतर त्याने बरंच दुसरा मार्ग हे ॲक्सेस घेऊन केला, पण तरी ते अजून कोर्ट मॅटर आहे, रिव्ह्यू केलं, तो सगळा विषय चिघळला आहे. परंतु सांगायचं तात्पर्य असं की ॲग्रीमेंट गरजच नाही, जे लॉफुल आहे तेच घ्या, अनलॉफुल काही ह्याची गरज नाही आहे. महत्त्वाची गोष्ट ऑफिसर्ससाठी की बऱ्याच वेळेला
ॲम्बिग्युटी असली किंवा दोन अर्थ निघत असले तर आपण क्लॅरिफिकेशनवरच्या ऑफिसर्सला विचारत राहतो. परंतु हे बघत नाही की याच्या आधी सिमिलर केसमध्ये गव्हर्नमेंटने, डायरेक्टोरेटने किंवा सिनियर ऑफिसरने ऑलरेडी डिरेक्टिव्ह किंवा ऑलरेडी ॲडवायझरी दिलेली आहे आणि ती याच्यात तंतोतंत लागू होते. हे का होतं की आपण वाचत नाही. आपण जुनं जे आलेलं आहे म्हणजे जी आपली जी काही फाईल असेल, मास्टर फाईल, ती वाचली पाहिजे. जिथे गव्हर्नमेंटचे वेगळे डिरेक्टिव्ज आहेत त्याचं कंपायलेशन असलं पाहिजे आणि ते वाचलं तर आपल्याला अशा प्रकारची शंका येणार नाही. आता चॅप्टर 12, 13, 14, 15 जे त्यातला 12वा जो चॅप्टर आहे तो ॲक्च्युली स्ट्रक्चरल सेफ्टीबद्दल, तो कन्स्ट्रक्शन जे इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी आहे. आपण एक मगाशी सकाळी भुक्ते सरांनी कधी सांगितलं असेल की आपण आपल्या UDCPR एक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे प्रत्येकाचा रोल डिफाईन केला आहे. यू सी की स्ट्रक्चरल इंजिनियरचे रोल प्ले काय आहे, जिओटेक्निकल इंजिनियरचा रोल प्ले काय आहे, साईट इंजिनियरचा, साईट सुपरवायझरचा रोल प्ले काय, आर्किटेक्टचा काय, टाउन प्लॅनर पण नवीन आपण त्याला आयडेंटिटी दिलेली आहे, त्याचा रोल, त्याला काय काय करता येणार आहे आणि कुठे मिसॅप झालं त्याची फॅक्ट फाइंडिंग कमिटी पण आपण दिलेली आहे की उद्या कुठे मिसॅप झाली, बिल्डिंग पडली तर जबाबदारी निश्चित करायचा विषय येतो तेव्हा सगळ्यांना प्रॉब्लेम होतो. तर त्याची एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी आपण केली ज्याच्यामध्ये सगळ्या स्टेक होल्डर्सचं रिप्रेझेंटेशन आहे, ऑफिसर्सचं पण आहे, स्ट्रक्चरल डिझायनर्सचं पण आहे, सगळ्यांचं आहे, जेणेकरून त्याच्यात कशामुळे तो मिसॅप झाला ते कळेल. थोडक्यात सांगायची गोष्ट काय तर हा चॅप्टर जो आहे हा बांधकाम करताना कुठल्या स्टँडर्डप्रमाणे बांधकाम करायचं आहे, मटेरियल वापरायचं आहे याच्याबद्दलच आहे. त्यामुळे मी याच्याबद्दल काही वेगळं सांगत नाही. NBC आहे स्ट्रक्चरल डिझाईनचे, ते NBC च्या नॉर्म्सप्रमाणे करा असं म्हणतायत. नंतर क्वालिटी ऑफ मटेरियल हे स्टँडर्ड्स ऑफ PWD आणि IS कोड आहे. अल्टरनेटिव्ह मटेरियल्स वापरा, बिल्डिंग सर्व्हिसेस वगैरे जे ते अकॉर्डिंग टू NBC पाहिजे आणि वॉटर सप्लाय ड्रेनेजबद्दल जे काही ऑक्युपन्सीज ते UDCPR प्रमाणे आल्या पाहिजेत. आता स्पेशल प्रोव्हिजन्स जे आहेत 13वा चॅप्टर त्याच्यामध्ये बॅरियर फ्री ॲक्सेस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली एबल्ड जे लोक आहेत त्याचा जास्त विचार केला गेला आहे. बघा म्हणजे एक बिल्डिंगची स्ट्रेंथ, 12वा चॅप्टर बिल्डिंगची स्ट्रेंथ बघतो म्हणजे इन्श्युअर करतो की कशी बांधली पाहिजे. 13वा चॅप्टर सोशल आस्पेक्टवर आहे की जे नॅचरली फिजिकली डिसेबल्ड आहे त्यांच्यासाठी कशा प्रकारचा ॲक्सेस ठेवला पाहिजे. तर हे रॅम्प कसे असले पाहिजेत, ॲक्सेस पाथ कसा असला पाहिजे, नंतर स्लोप जर ग्रेडियंट असला तर त्याचं ग्रेडियंट किती असला पाहिजे, फ्लोअर मटेरियल कसं असलं पाहिजे सो दॅट दे कॅन बी गायडेड चालताना जे काही व्हिज्युअली इम्पेअर्ड असतील त्यांना. पार्किंग जी आहे त्यांच्यासाठी ती 2 कार स्पेसेस एंट्रन्सच्या जवळ पाहिजे. त्याचा ट्रॅव्हल डिस्टन्स 30 मीटरपेक्षा जास्त नको. गायडिंग फ्लोअर मटेरियल्स असले पाहिजेत. नंतर रॅम्प अप्रोच जे आहेत ते एक वन एंट्रन्स, ॲटलिस्ट वन एंट्रन्सला ॲक्सेसिबल असला पाहिजे जो डिफरंटली एबलसाठी असला पाहिजे. सायनेजेस लावले पाहिजेत. कॉरिडॉर असला पाहिजे एंट्रन्स आणि एक्झिटला. तो आयदर कॅन बी प्रोव्हाइडेड टू व्हिज्युअली आयदर बाय पर्सन ऑर बाय सायन्स. आणि स्टेअरवेज जर असतील तर त्या 2 पैकी एक स्टेअरवेज जी आहे तुमची नियर एंट्रन्स किंवा एक्झिट ती डिफरंटली एबल्ड लोकांसाठी असली पाहिजे. लिफ्ट पण ॲटलिस्ट एक लिफ्ट त्यांच्यासाठी व्हीलचेअर वापरता येईल अशा प्रकारची असली पाहिजे. स्पेशल WC असली पाहिजे त्यांच्यासाठी. ड्रिंकिंग वॉटरची सुटेबल प्रोव्हिजन असली पाहिजे. सोलर असिस्टेड वॉटर हिटिंग सिस्टीम. आता हे सगळं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, थोडक्यात आपण प्रश्न काय भेडसावतात आपल्याला की वॉटर आणि एनर्जी, तर त्याच्याबद्दलच्या पुढच्या काही तरतुदी आहेत की 4000 स्क्वेअर मीटर किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त एरिया असेल प्लॉट एरिया तर त्याला तुम्हाला AWH or RTPU सिस्टम मॅन्डेटरी आहे ऑल टाईप्स ऑफ बिल्डिंगला. त्याच्यात ओपन सनीरूफ असला पाहिजे. नंतर बिल्डिंगचं जे काही रूफ लोडिंग आहे ते 50 kg पर स्क्वेअर मीटर ॲटलिस्ट असलं पाहिजे आणि 25% ऑफ रूफ एरिया तो इन्स्टॉलेशनसाठी वापरला गेला पाहिजे सो दॅट यू गेट रिक्वायर्ड सनरेज फॉर जनरेशन ऑफ द एनर्जी. नंतर इंडिपेंडंट हॉट वॉटर लाईन ती तुम्हाला प्रत्येक रूफटॉपपासनं याच्या डिस्ट्रीब्युशन पाईपलाईन्स असल्या पाहिजेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रोव्हिजन आहे जी जुनी आहे ती त्याच्यात फक्त 500 स्क्वेअर मीटर किंवा त्याच्यापेक्षा प्रत्येक मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ती कंपल्सरी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही चांगल्या कंडिशनमध्ये मेंटेन करणं आवश्यक आहे, नाहीतर ते पेनल्टी वगैरे आहे, ते पेनल्टी सांगत नाही मी. थोडक्यात ते काय रेन वॉटरचं काय महत्त्व आहे, काय टाकले असेल उगाच DCRचं पान भरायला पाहिजे की लातूरसारख्या ठिकाणी मध्ये 4-5 वर्ष पाण्याचं दुर्भिक्ष होतं तेव्हा बांधकाम थांबवली ती सगळी.
तुम्हाला माहिती असेल लातूर तिकडले कोणी असाल तर की प्यायलाच नव्हतं तर मग बांधकामाला नाही म्हणून बांधकामाचे परमिशनच थांबवले होते आणि दॅट वॉज बट नॅचरल. त्यामुळे आपण काय की जेव्हा आपल्याला जसं आयुक्त साहेब सकाळी म्हटले की आपल्याला प्रॉब्लेम आला की आपण मग तिथे शोधायचा प्रयत्न करतो सोल्युशन. तर आज सेव्ह केलं तर उद्याच्या जनरेशनला कामात येणार. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग एस्पेशली साईट इंजिनियर्स म्हणून जे काम करतात त्यांनी एन्श्युअर करा की ते निदान ऑक्युपन्सी झाल्यावर निदान 2-4 वर्षांनी प्रत्येक एखाद्या वर्षी तिथं जाऊन चहा प्यायला जाऊन येत जा आणि ते ऑपरेशनमध्ये आहे का बघत चला. म्हणजे वर्मी कॉम्पोस्टिंग असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा आणि ज्या काही गोष्टी असतील त्या. ग्रे वॉटर सायकलिंग आहे तर हे पण रेसिडेन्शियल लेआउट्समध्ये 10,000 स्क्वेअर मीटर किंवा जास्त मोठे क्षेत्र असेल तर ते ओपन स्पेसची ॲडिशनल तुम्हाला द्यायची आहे ग्रे वॉटर रिसायकलिंग सिस्टीम. आणि दिस कॅन बी प्रपोज इन द ॲम्युनिटी स्पेस. जर का ॲम्युनिटी तुम्हाला लागत असेल तर ॲम्युनिटीमध्ये तुम्ही हे दाखवू शकता. ग्रुप हाऊसिंग अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये 100च्या वर जर टेनामेंट असतील तर तुम्हाला ते कंपल्सरी आहे. जर EWCLची टेनामेंटची स्कीम असेल तर ते 150च्या वर जर का असे टेनामेंट असतील तर तुम्हाला ते कंपल्सरी आहे. नंतर बाकी इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग जे एज्युकेशनल इंडस्ट्रियल तर बिल्टअप एरिया 1500 स्क्वेअर मीटर किंवा जास्त किंवा वॉटर कन्झम्पशन 20,000 लिटर पर डे किंवा त्याच्यापेक्षा ह्या दोघांमध्ये जे कमी असेल त्या केसमध्ये त्या मिनिमम याच्याप्रमाणे तुम्हाला वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट हे ॲप्लिकेबल असणार. हॉस्पिटलला 40 किंवा जास्त बेड असतील त्याला ॲप्लिकेबल आहे. सर्व्हिसिंग गॅरेजेसला तुम्ही जे वेस्ट वॉटर आहे ते रिसायकल करून परत वापरायचं आहे. बाकी हजार्डस युजेसला म्युन्सिपल स्युअरमध्ये जॉईन करायच्या आधी कॉम्पिटंट अथॉरिटीचं NOC घ्यायचं आहे किंवा त्यांच्याकडनं तुम्ही ट्रीटमेंट लागणार असेल तर ट्रीटमेंट करून मग सोडायचं आहे. इन्सेंटिव्ह आहे जर का सोसायटी ओनर किंवा डेव्हलपर पिरियडिकली मेंटेन करत असेल ग्रे वॉटर ट्रीटमेंट तर तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे 5% प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेट्स. पेनल्टी क्लॉज आहे जर नाही केलं तर तुम्ही सांगा. सॉइल वेस्ट मॅनेजमेंट परत हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस 1 एकर किंवा जास्त त्यापेक्षा जास्त बिल्टअप एरिया असेल तर त्याला लागू आहे. सगळ्यात 3 स्टार किंवा त्यापेक्षा जास्त कॅटेगरी स्टार असलेल्या हॉटेल्स त्याला लागू आहे. नंतर 100% वेट वेस्ट जे आहे ते जनरेट झालेलं जे आहे ते ट्रीट व्हायला पाहिजे. नंतर ऑर्गॅनिक वेस्ट कॉम्पोस्टर किंवा बाकी टेक्नॉलॉजीने ते वापरलं गेलं पाहिजे. थ्रू रेप्युटेड वेंडर्स ते क्रिया व्हायला पाहिजे. आणि डिस्पोजल ऑफ ड्राय वेस्ट, ई-वेस्ट, हजार्डस वेस्ट हे सुद्धा ऑथराइज रिसायकलर्सकडनं करून घेतलं असं पाहिजे. तर पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पॉलिसीजचा आहे जो 14वा चॅप्टर आहे मुख्य. त्याच्यामध्ये इट इज अ बंच ऑफ पॉलिसीज पूर्ण आणि याच्यामध्ये बरंचसं रिफ्लेक्शन तुमचं गव्हर्नमेंटचा असं म्हणतात की पब्लिक पॉलिसी इज अ रिफ्लेक्शन ऑफ कन्सर्न ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटला जे इश्यू वाटतात महत्त्वाचे त्याच्यासाठी पॉलिसी बनली जाते आणि म्हणून हा 14वा चॅप्टर त्या अँगलने वाचला जातो. मेनी टाइम्स गव्हर्नमेंट इज टेस्टेड थ्रू इट्स पॉलिसी. म्हणजे गव्हर्नमेंटचं जे काही मूल्यमापन आहे ते त्यांच्या पॉलिसी किंवा धोरणातनं होतं. आपण इतर परदेशांमध्ये जरी बघितली किंवा इतर देशांमध्ये जरी बघितलं तर बऱ्याच वेळा पॉलिसी चुकली म्हणून त्याच्यावर क्रिटिक्स होतात आणि त्यामुळे त्याच्याप्रमाणे पुढच्या त्यांच्या भवितव्यावर पण परिणाम होतो. परंतु आपला हा जो आता 14वा चॅप्टर जर बघितला आपण तर काय नाही आहे त्याच्यामध्ये सगळं आहे. म्हणजे इंटिग्रेटेड टाउनशिप आहे, तुमचं ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट आहे, अफोर्डेबल तुमचा PMAY आहे, नंतर क्लस्टर पॉलिसी आहे. सो देर आर न्यूमरस पॉलिसीज आणि त्या सगळ्या पॉलिसीज तुम्ही सगळ्यांना लागू होतील का किंवा सगळ्या शहरांना त्या काय म्हणतात फायद्याच्या होतील का. तर हा त्या टप्प्यावर जेव्हा शहर पोचतं किंवा त्या शहराला तशी जेव्हा गरज निर्माण होते किंवा तशी चॅलेंजेस क्रिएट होतात त्यावेळेला ती पॉलिसी क्रिएट होते. जसं आता इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीबद्दल सांगायचं झालं तर इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी व्हर्जन 2005चं आहे आणि 4 वेळा बदललं. आता इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी का आली तर गव्हर्नमेंटचं त्यावेळेला होतं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये हाऊसिंग निर्माण व्हायला पाहिजे. नंतर त्याच्यातनं जास्तीत जास्त स्टॉक हा अफोर्डेबल हाऊसिंग म्हणून आला पाहिजे आणि सुरुवातीला एक होतं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यावी. परंतु नंतर असं लक्षात आलं की जे काही होत आहेत हाऊसिंग ते एलाइट ग्रुपसाठी होत आहेत, EWCLसाठी होत नाही. मग त्याच्यात 20% जे हाऊसिंग आहे ते
EWS LIGला द्यावं, त्याला सोशल हाऊसिंग म्हटलं गेलं. त्यातला काही कॉम्पोनंट EWSला द्यावा, LIGला द्यावा, असा तरतूद केली गेली. नंतर असं लक्षात आलं की हे सगळे डॉर्मिटरी टाउन होत आहेत, फक्त रेसिडेन्शियल हब असं होतं आहे, तिथं वर्क एरियाच काहीच नाही आहे. त्यामुळे टाउनशिप इथे आहे आणि लांबवर लोक कामाला जात आहेत, त्यामुळे बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती शहराच्या ताण पडतो आहे. त्यामुळे असं आलं की त्याच्यामध्ये वर्क एरियाज पण आले पाहिजे. नंतरच्या व्हर्जनमध्ये टाकलं आपण की 20% एरिया किमान कमर्शियल याच्यासाठी किंवा वर्क एरियासाठी रिझर्व केलं पाहिजे. नंतरच्या टप्प्यात असं लक्षात आलं की 20% दिल्यामुळे त्याला ग्राउंड कव्हरेज किंवा प्लॅनिंगला रिस्ट्रिक्शन्स येतात. मग आपण बिल्टअप एरियात कमी नाही केली, 20% बिल्टअप द्या म्हटलं. आणि जो काही एरिया आहे, फुटप्रिंट आहे, ती फक्त 10% दिली तरी चालेल, म्हणजे व्हर्टिकल जा. पण वर्क एरियाजमध्ये आपण कमतरता केली किंवा त्याच्यामध्ये रिडक्शन केलं नाही, सो दॅट काहीतरी लोक तिथेच काम करतील आणि तिथेच राहतील आणि वर्क एरिया झालं म्हणजे तो एरिया व्हायब्रंट होतो. सो अशा प्रकारे केल्यानंतर सुरुवातीला ती पॉलिसी जर बघितली आपण तर ग्रीन झोनमध्ये फक्त 0.5 FSI होता आणि येलो झोनमध्ये 1 FSI होता. नंतरच्या टप्प्यामध्ये आपण शेवटच्या व्हर्जनमध्ये असं आलो की सगळ्याच यांना आपण ॲटपार का आणू नये, म्हणजे रेसिडेन्शियलच्या प्रमाणे पोटेन्शियल का देऊ नये. मग अफॉरेस्टेशन झोनमधली जागा असेल त्याला रेसिडेन्शियल प्रमाणे द्यायचं असेल तर किती प्रीमियम घ्यायचा. नंतर इतर झोनचा पब्लिक सेमी पब्लिक असेल तो इकडे टाउनशिपमध्ये अलाउ करायचा असेल तर किती द्यायचा, हे सगळं त्यांनी दिलं आहे. हे करताना परत एक विषय आला की नंतरचं गव्हर्नमेंट केंद्र सरकार बदललं आणि 2-3 विषय आले की इंडस्ट्रीला आपल्याला बढावा द्यायचा आहे आणि स्मार्ट टाउनशिपचा कन्सेप्ट आला, स्मार्ट सिटीजचा कन्सेप्ट आला. तर स्मार्ट सिटीजप्रमाणे या टाउनशिप्समध्ये पण सगळे स्मार्ट पॅरामीटर्स आले पाहिजे. मग एक मोठी प्रोव्हिजन आपण जशी स्मार्ट सिटीजला होती ती ॲड केली. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा वापर पाहिजे, CCTV सर्व्हिलन्स पाहिजे, नंतर तुमचं ट्रान्सपोर्टचं सुविधा त्यांनी द्यायची आहे तुमच्या टाउनशिपपासून ते जवळच्या नोडपर्यंत. इतके सगळे नंतर ऑनलाईन किंवा रिअल टाईम एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग आहे, म्हणजे एअर पोल्युशन असेल, साऊंड पोल्युशन असेल, या सगळ्या बाबी त्यात ॲड केल्या. थोडक्यात टाउनशिप का आली तर टाउनशिपचं जो कोणी प्रोपोनंट आहे त्यांनी सगळं जसं काही ULB करतं आहे, म्हणजे टाउनशिप प्रोपोनंटचे रोल हे 2 आहेत, एक म्हणजे डेव्हलपर म्हणून आणि एक मेंटेन करा म्हणजे ULBचा रोल म्हणून. फक्त जन्म आणि मृत्यू दाखला सोडला तर बाकी सगळं त्याला करायला लागतं. म्हणजे त्यांना स्मशानभूमीची व्यवस्था करायला लागते, त्यांना पाण्याचा कोटा विकत घ्यायला लागतो, त्यांना एनर्जी जनरेशन किंवा एनर्जी कोणाकडनं बाय करायला लागते, त्यांना शाळा द्यायला लागते, त्यांना अग्निशामकासाठी चीफ फायर ऑफिसर्स आहेत त्यांना माहिती, तिथं अग्निशमनचं केंद्र, तिथल्या त्यांचे स्टाफ क्वार्टर्स, पोलीस चौकीचं बांधकाम, फक्त पोलीस त्यांना गव्हर्नमेंटला मागवावे लागतात, पोलीस ते देऊ शकत नाहीत. तो बाकी जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांना लागतं ते सगळं त्यांनी द्यायचं आहे. थोडक्यात एक सिटी डेव्हलप होईल. लक्षात घ्या, जेव्हा टाउनशिप डेव्हलप होते म्हणजे एक 40 हेक्टरची टाउनशिप, मिनिमम एरिया 40 हेक्टर आहे, त्याच्यामध्ये एक क वर्ग नगरपालिका आपण क्रिएट करतोय 10 वर्षाच्या काळामध्ये अपेक्षित आहे. परंतु ठीक आहे 15-20 वर्षात जरी झाली तरी एक क वर्ग नवीन नगरपालिका आपण ग्रीनफील्ड याच्यावर करतोय प्लॅन मॅनरमध्ये. तर हा जर इंटरव्हेन्शन प्रायव्हेट सेक्टरचा लागला, जर आपण मी सगळ्या त्याच्यामधल्या सांगत नाहीत कारण वेळ नाही आपल्याला तेवढा. याच्यात कन्सेशन पण दिले आहेत, काय 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 नाही आहेत, मी ते सांगत नाही बसत. किती प्रीमियम घेतात काय आपण वाचू शकता. याच्यातलं फक्त महत्त्वाच्या मी ज्या आहेत त्या सांगतो. सोशल हाऊसिंग बघा किती क्रिएट होणार आहे. म्हणजे माझी 40 हेक्टरची जर का जागा असेल टाउनशिप तर 60% किमान रेसिडेन्शियल असला पाहिजे असं नियम त्या पॉलिसीमध्ये म्हटलं आहे. म्हणजे 24 हेक्टर एरिया मी रेसिडेन्शियलला दिला पाहिजे. त्या 24 हेक्टरच्या 15% म्हणजे 3.6 हेक्टर इतका बिल्टअप मी दिला पाहिजे सोशल हाऊसिंगसाठी. आता सोशल हाऊसिंगचं फर्दर बायफर्केशन असं आहे की LIGसाठी 75% 3.6च्या म्हणजे 2.7 हेक्टर आणि 3.6च्या 25% उरलेले 0.9 हेक्टर हे मी मला EWSसाठी द्यायचे. आणि या प्रत्येक EWS समजा माझे 9,000 टेनामेंट LIGचे झाले आणि 3,000 EWSचे झाले तर त्याच्या 1/3 म्हणजे 9,000च्या 1/3 3,000, 3,000च्या 1/3 1,000 इतका क्वांटम मला कशासाठी मिळणार आहे? रेंटल हाऊसिंगसाठी, जे कल्याण डोंबिवली किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. बरीच लोक बाहेरून येतात इंडस्ट्री एरियामध्ये कामाला आणि मग रेंटल हाऊसिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा PAPचा प्रॉब्लेम हा जास्त व्हायब्रंट आहे एरियामध्ये. सो
याचे मान्य आहे की काही लोक EWS-LIGचं 7-8-10 लाखाचं घरसुद्धा घेऊ शकत नाहीत, अफोर्डेबल त्यांना नाही आहे. अशांसाठी हा रेंटल हाऊसिंगचा विषय की किंवा जे टेम्पररी येतात काही कालासाठी आणि परत जातात. तो अशा प्रकारे तुम्ही हे सांगायचा उद्देश इतकाच आहे की एक 40 हेक्टरची स्कीम होते, म्हणजे आपण काहीतरी प्रोपोनंटला फार मोठा फायदा करून देतो नाही आहे. लक्षात घ्या, इतकी मोठी पाण्याचा कोटा आणणं हे आणणं इतकं म्हणजे सोपं नाही, कारण त्याच्यात एक्सपेंडिचर आहे, मॅनपॉवर आहे, रिसोर्सेस आहेत, टाईम आहे, भरपूर गोष्टी असतात त्यांना करायला लागतात, त्या शून्यापासून निर्माण करायला लागतात. आणि त्याच्या माध्यमातून आपण नुसतं एलाइट हाऊसिंग नाही तर इतका क्वांटम प्रत्येक टाउनशिप 40 हेक्टरच्या एका टाउनशिपपासून निर्माण होऊ शकते. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस आणि टाईमलाईन. बघा, हे इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये तेव्हा पण आणलं की शासनाने स्वतःला सुद्धा घालून घेतलं की जी प्रोसेस आहे की गव्हर्नमेंटने लोकेशनल क्लिअरन्स द्यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेटेड टाउनशिप जी आहे ती करणे योग्य आहे असं जे काही क्लिअरन्स आहे तो गव्हर्नमेंटने द्यायचा आहे, डायरेक्टरांशी कन्सल्ट करून. तो 90 दिवसात द्यायचा आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने स्वतःला सुद्धा वेळेचं बंधन घालून घेतलं, लक्षात घ्या. त्यामुळे आपण तर ऑफिसर आहोत, गव्हर्नमेंट म्हणजे माननीय मंत्री महोदयांपर्यंत फाईल जाते. त्यामुळे या सगळ्या सिस्टीमने जर का स्वतःला वेळेचं बंधन घालून घेतलं आहे तर आपण तर त्याप्रमाणे डिलिव्हरी केलीच पाहिजे. लेटर ऑफ इंटेंट कलेक्टर देतात, याच्यामध्ये प्रामुख्यानं ओनरशिप बघणं अपेक्षित आहे पॉलिसीप्रमाणे. त्यांनी 45 दिवसात द्यायचं, ती 2 वर्ष व्हॅलिड असणार आहे. नंतर मास्टर लेआउट प्लॅन अप्रुव्हल रिजनल प्लॅनच्या क्षेत्रासाठी कलेक्टरांनी इन कन्सल्टेटिव्ह डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर द्यायचं आहे, ते साधारणतः 2.5 महिन्याच्या काळामध्ये देणं अपेक्षित आहे. नंतर बिल्डिंग प्लॅन, पूर्वी हे बिल्डिंग प्लॅन SDO कलेक्टर असं परत फिरायचं. आता आपण म्हणले की एकदा जर का लेआउट अप्रुव्हलला कलेक्टरांनी दिलेलं आहे जॉईंट डायरेक्टरच्या प्रमाणे, तर बिल्डिंग प्लॅन डायरेक्ट ब्रांचला जातील आणि ब्रांच आउट परमिशन देईल. पुन्हा तो जो रूट होता SDO परत ब्रांच परत SDO आणि मग देणे, तो तितका वेळ वाचवला आपण डायरेक्ट. कारण टेक्निकल विषय आहे, त्याच्यात ओनरशिप वगैरे चेक झाली, सगळं झालं, फक्त टेक्निकॅलिटी बघायची रूल्सप्रमाणे आहे किंवा नाही. त्यामुळे ते बिल्डिंग प्लॅन क्लीन चेकिंग ब्रांच ऑफ ती पण पूर्वी परत तसं प्रोसेस होती ती आपण डायरेक्ट ब्रांच ऑफिसला केली आहे. त्याच्यात सर्टिफिकेट नेसेसरी नाही आहे, पण अप्रूव्ह प्लॅनप्रमाणे बांधलं नसेल तर त्याला तोडायला लागेल आणि आर्किटेक्टवर कारवाई होईल आणि प्रोपोनंटवर होईल असं म्हटलेलं आहे. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मात्र देतेवेळी कलेक्टरांकडे जाईल. त्याचं कारण असं की याच्यामध्ये सोशल हाऊसिंग कॉम्पोनंट क्रिएट झाला आहे का नाही झाला, माडाला ताब्यात दिला आहे का नाही दिला आहे, नंतर ज्या सुविधा देणं आवश्यक आहे पॉलिसीप्रमाणे त्या दिल्या का नाही दिल्या, हे जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे शेवटचा जो टप्पा आहे की ऑक्युपन्सी देण्याचा, पार्ट असू दे की फुल, तो मात्र ब्रांच ऑफिसच्या सल्ल्याने कलेक्टरांनी द्यायचा आहे. हे नॉर्म्स आहेत काय काय प्रोव्हाइड करायचे आहे हे मी सांगत नाही बसत. स्मार्टशिप टाउनशिपचे सगळे पॅरामीटर त्यांनी द्यायचे. बघा, आम्ही पॉलिसी लिहिताना एक लिहून टाकलं अर्ध्या पानामध्ये, पण याचा प्रत्येक शब्द हा फायनान्शियल रिपरकशन करणार आहे ना. आपण जेव्हा कुठली पॉलिसी करतो तेव्हा मी नुसतं म्हणलं की ऑनलाईन किंवा रिअल टाईम एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग, छान वाटतो शब्द म्हणायला, नाही का, काय शब्द आहे. त्याला जेव्हा ते करायला लागतं, बसायला लागतं जागेवरती कसं करताना, मग त्याची कॉस्ट आहे, त्याचं ऑपरेशन आहे. नुसतं बसवताना कदाचित ऑपरेशन होईल, पण त्याचं मेंटेनन्स आहे नंतर त्या सिस्टीमचं सगळं वेळच्या वेळी ते वर्क करतंय नाही करतंय, सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे तुम्ही याच्यात त्यांनी बँक गॅरंटी पण द्यायची आहे. म्हणजे त्याने काय काय द्यायचं, म्हणजे उद्या जर त्यांनी सुविधा न करता चालला गेला तर कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 15% बँक गॅरंटी द्यायची आहे. तर ती सगळी कॉस्ट काढायची आहे टाउनशिपची. मग त्याच्यात फेजिंग जर केलं त्यांनी, पहिल्या 3 वर्षात आहे, पुढच्या 3 वर्षात आहे, पुढच्या 3 वर्षात, त्या फेजिंगच्या प्रमाणे कॉस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर काढायची आणि त्याच्या 15% असं ते बँक गॅरंटी घ्यायची. आणि ते पूर्ण केलं की ती बँक गॅरंटी पुन्हा परत द्यायची. कन्सेशन काय तर त्या डीम्ड परमिशन आहे. नंतर गव्हर्नमेंट लँड ग्रँट आहे. त्याच्यात एक महत्त्वाचं आहे की 40 हेक्टर लँड मला ITPला लागते, तर त्यापैकी मॅक्झिमम 10%, म्हणजे मॅक्झिमम 4 हेक्टर जागा जी आहे मी ती गव्हर्नमेंटकडनं घेऊ शकतो. असं होणार नाही मी 30 हेक्टर 40 पैकी 30 हेक्टर गव्हर्नमेंटने मला द्यावी आणि माझी मी फक्त 10 टाकतो आणि मला 40ची ITPचं क्लिअरन्स द्या, असं होणार नाही. तर 10% जास्तीत जास्त गव्हर्नमेंटकडनं. मग स्टॅम्प ड्युटीमध्ये कन्सेशन आहे 50% एका वेळेला. नंतर डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये 50% सूट आहे. स्क्रुटिनी फीमध्ये 50% सूट आहे. रॉयल्टी मिनरल्सची रॉयल्टीच्यात 50% सूट आहे. बाकी याच्यामधनं आहे. आणि ट्रान्झिशनल पॉलिसीमध्ये नेहमीप्रमाणे की त्या वेळेला जे काही जुन्या परमिशन होत्या आणि अनकन्झ्युम्ड पोटेन्शियल आहे ते नवीन नियमाप्रमाणे घेऊ शकतात, अशा प्रकारची ट्रान्झिशनल पॉलिसी त्या वेळेला होती.
आणि अपील जे आहे ते डायरेक्टरांकडे करायचं आहे. डायरेक्टरांनी 60 दिवसात डिसाईड करायचं आहे आणि दर 6 महिन्यांनी डायरेक्टरांनी रिपोर्ट द्यायचा आहे. याच्यातलं जस्ट एक सप्टेंबर 18चा आहे, त्यानंतर एखाद दुसरी झाली असेल. बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण डिव्हिजनमध्ये 15 टाउनशिप्स आहेत. त्याच्यामध्ये ठाण्यात 6, रायगड जिल्ह्यात 6, सिंधुदुर्गला 1, 15 आणि एकूण एरिया जर बघितला आपण तर 1021 हेक्टर आहे. आणि मिनिमम आणि मॅक्झिमम एरिया जर बघितला तर 40 हेक्टर मिनिमम एरिया आणि एक दुसरी टाउनशिप ही 231 हेक्टरची. जस्ट इमॅजिन 231 हेक्टरची टाउनशिप जेव्हा बिल्ड होते तेव्हा एक ऑलमोस्ट अ क्लासची नगरपालिका किंवा इवन इन बिटवीन 2-3 लाखाचा किमान जनसमुदाय तिथे राहायला येणार आहे, म्हणजे ॲट द फॅग एंड ऑफ द डेव्हलपमेंट. त्यामुळे इतक्या साऱ्या टाउनशिप्स या मॅक्झिमम शहराच्या भोवताली निर्माण झाले. फक्त ठाण्यामध्ये एक, शहरामध्ये एखाद दुसरी झाली आणि 2 किंवा 3 याच्यापैकी 44 पैकी फक्त DP एरियातले आहेत. बाकी सगळ्या 95% टाउनशिप्स या RP एरियात. त्याचं कारण असं की इतका मोठा सलग एरिया जो आहे तो DP एरियामध्ये किंवा नगरपालिका किंवा कॉर्पोरेशन हद्दीमध्ये मिळणं अवघड आहे. त्यामुळे व्हायबिलिटीचा विषय येतो. DP एरियात करताना मात्र एक केले की 2% ग्रॉस एरियाच्या जे आहे ते तुम्हाला अथॉरिटीला फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं आहे. त्याचा FSI तुम्हाला मिळणार आहे. जस्ट की बाबा त्या 2% लँडमधनं जो काही पैसा मिळेल तो इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च करता येईल, सिटी लेवल फॅसिलिटीसाठी. हे त्याच्या मागचं कारण आहे. TOD, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, ही एक संकल्पना ऑलरेडी नागपूर आणि पुण्याला लागू आहे. नागपूरची जी प्रोव्हिजन आहे ती तशी लागू आहे. पुण्याची जी मंजूर आहे ती त्याचप्रमाणे लागू राहील असं म्हटलं आहे. आणि इतर कॉर्पोरेशनला पुण्याच्या लागू राहतील असं म्हणलेलं आहे. त्यामुळे ती त्या पद्धतीने लागू आहे. कन्सेप्ट सिम्पल आहे की तुम्ही जेव्हा मेट्रो किंवा तत्सम पब्लिक ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरच्या सभोवताली डेव्हलपमेंट करता तेव्हा ती इंटेन्सिव्ह असली पाहिजे. म्हणजे तिथं जास्तीत जास्त लोक राहावेत, जास्तीत जास्त वर्क एरियाज क्रिएट व्हाव्यात, जेणेकरून लोक पेडिस्ट्रियनायझेशनकडे येतील, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतील, प्रायव्हेट व्हेकल्स कमी वापरतील, सगळ्या सुविधा वॉकिंग डिस्टन्सवर 500 मीटर अंतरावर किंवा फार तर फार 1 किलोमीटरवर मिळतील आणि तो एक व्हायब्रंट एरिया क्रिएट होईल. याच्यासाठी ते 2 गोष्टी म्हणजे लिव्हिंग एन्व्हायरमेंट इम्प्रूव्हाइज होणं, इंटेन्सिफिकेशन. कारण कॉर्पोरेशन एरियामध्ये लँड प्राइसेस फार असतात. त्यामुळे हॉरिझॉन्टल एक्सपान्शन करण्यापेक्षा जर का तुम्ही त्याचं व्हर्टिकॅलिटी वाढवली तर तुम्हाला बेस्ट युटिलायझेशन ऑफ लँड करता येतं. आणि ते जर का आणखीन ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर जर असेल, म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत कल्याण डोंबिवली किंवा मुंबई किंवा सगळं सबर्ब, इथं स्टेशनच्या प्रॉक्झिमिटीला किती महत्त्व आहे तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा. त्यामुळे तिथून इंटेन्सिव्ह डेव्हलपमेंट अलाव केली. आता ती करताना कुठल्या रोडवर किती FSI देणार, किती प्लॉट एरिया पाहिजे, हे सगळं गणित आहे. अजून नागपूरमध्ये मला वाटतं काही परमिशन झाल्या याच्याप्रमाणे, पुण्याला अजून व्हायच्या बाकी आहेत. थोडक्यात त्याच्यात तुम्हाला 2 ऑब्जेक्टिव्ह होते की लिव्हिंग एन्व्हायरमेंट इम्प्रूव्हाइज करणं, पेडिस्ट्रेशनला म्हणजे पादचारी लोकांना प्रायोरिटी देणं किंवा तसं एन्व्हायरमेंट क्रिएट करणं. तुम्ही जर परदेशात गेला, जापान, सिंगापूर, बरेच आपल्यापैकी गेला असणार आहे, तिथे बघा एक मेट्रो स्टेशन टू अनदर मेट्रो स्टेशन हा आपली पायवाट जशी असते, आपण जसं ट्रेकिंग करताना पायवाटेने जातो तसे फ्लोईंग ग्रीन्स आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही 7-8 मेट्रो कॉरिडॉर असं केव्हा चालून गेलो कळलंच नाही. प्रत्येक किलोमीटरवर मेट्रो स्टेशन होतं आणि दे वेर ऑल कनेक्टेड. तुम्ही पॅरल लाईन्सवरती पायवाटेने जाऊ शकता. त्या दोन्ही बाजूला ग्रीन एरियाज आहेत, कुठे रिक्रिएशनल आहेत, कुठे ॲम्फी थिएटर आहे, कुठं ऑफिस झोन्स आहेत. म्हणजे यू कॅन सी मेनी ॲक्टिव्हिटीज व्हाईल यू वॉक अलॉंग द फ्लोईंग ग्रीन्स. आणि त्याच्या बाजूला लगेच कुठे मेट्रो स्टेशन होतं, तिथून तुम्ही यू कॅन पिकअप द मेट्रो आणि तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता. सो अशा प्रकारचं जर का आपण करू शकलो तर तशा प्रकारची ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट याच्यामध्ये अपेक्षित आहे. दुसरं याच्यात ह्या एरियामध्ये करताना असं ठेवलं की TDR कमीत कमी वापरला जावा आणि प्रीमियमच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे यावे. त्यामुळे बेसिकच्या पेक्षा जास्त जे काही तुम्हाला मिळणारे पोटेन्शियल ते प्रीमियमच्या माध्यमातून अथॉरिटीला मिळेल अशा प्रकारे त्याच्यात केलं गेलं. त्यात परत मेट्रोची जर का संस्था असेल आणि अथॉरिटी असेल याच्यामध्ये जो काही प्रीमियमचं शेअरिंग आहे ते 50-50% केलेलं आहे. सुरुवातीला TDR काहीच वापरू नये अशी नियम केला होता. नंतर मग मागणी आली की त्यामुळे DP इम्प्लिमेंटेशनवर इफेक्ट पडू शकतो. त्यामुळे नंतरच्या टप्प्यामध्ये 25% पर्यंत TDR वापरायला अलाव केलं.
आणि त्याप्रमाणे आता पुण्याला तसं लागू पण केलेलं आहे. अफोर्डेबल हाऊसिंग जी आहे ती रेसिडेन्शियल झोनमध्ये इंडिपेंडंट प्लॉटवर अलाव केलेली आहे. 18 मीटर एक्झिस्टिंग किंवा प्रपोज रोड त्याला असला पाहिजे. मात्र लँड जो रोडच्या खालची जी काही लँड आहे ती तुम्ही बिल्डिंग प्लॅनच्या अप्रुव्हलच्या पूर्वी ताब्यात आली पाहिजे. नंतर मिनिमम प्लॉट एरिया 4000 स्क्वेअर मीटर असला पाहिजे, एक्सक्लुडिंग एरिया अंडर DP रोड आणि विलेज रोड. कंजेस्टेड एरियात मात्र ते लागू नाही आहे ही स्कीम. आणि बेसिक FSI 1 धरून टोटल परमिसिबल FSI 3 आहे. आणि दॅट इज ऑन ग्रॉस प्लॉट एरिया इन्क्लुडिंग रिक्रिएशनल ओपन स्पेस आणि एम्युनिटी स्पेस. आणि याच्यामध्ये परत फ्री सेल आणि अफोर्डेबल आणि फ्री सेल कॉम्पोनंट जो आहे तो 1/4, अफोर्डेबल आणि 3/4 फ्री सेल असं केलेलं आहे. 1/4 जो काही आहे त्याच्यामध्ये 27.88चे युनिट्स द्यायचे कार्पेट एरियाचे, त्याचा FSI 3 असेल आणि हा बांधून ऑथॉरिटीला हँडओव्हर करायचा आहे. 15% बिल्टअप एरिया जो आहे अफोर्डेबल हाऊसिंग कॉम्पोनंटचा तो तुम्ही कन्स्ट्रक्शन ऑफ शॉप्स किंवा कमर्शियल यूजला वापरू शकता, जो तुम्हाला ULBला परत फ्री ऑफ कॉस्ट द्यायचा आहे. आता अफोर्डेबल हाऊसिंग कॉम्पोनंट आणि फ्री सेल कॉम्पोनंटमध्ये ज्या काही ॲम्युनिटी द्यायच्या आहे त्या प्रोपोर्शनेटली द्या, कारण मग ते दोन्ही सोशल क्लासेस वेगळे असतात. त्या ॲम्युनिटी शेअरिंगचा विषय येतो, त्यामुळे त्या इंडिपेंडंट याच्यावर असाव्या अशा प्रकारचं आहे. नंतर जर का आधी I2R झालं असेल एखाद्या प्लॉटवरती आणि ॲम्युनिटी स्पेस लागत नो फर्दर ॲम्युनिटी स्पेस रिक्वायर लागत नसेल तर, किंवा ती जे लागते त्याच्यापेक्षा जास्त दिली असेल तर पुन्हा ठेवायची गरज नाही आहे. पण जर का ती कमी ठेवली असेल जेवढी लागते त्याच्यापेक्षा, तर तेवढा जो काही शॉर्टफॉल येतो तेवढा तुम्हाला भरून द्यायला लागेल. ॲम्युनिटी स्पेस जी आहे ती डेव्हलप करायची वेगवेगळ्या कारणांसाठी, आणि त्याच्यातला 50% एरिया जो आहे तो ओपन युजरसाठी ठेवायचा आहे. हे काय काय सुविधा द्यायचे, वेलफेअर हॉल आणि बालवाडी द्यायची, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं ऑफिस द्यायचं आहे, ऑफसाईड इन्फ्रास्ट्रक्चरचे 5% SRच्या रेटचे द्यायचे आहेत. जे काही बिल्टअप एरिया इयर ऑफ कॉमेन्समेंटचा जो काही SR रेट असेल त्याच्या 5% प्रमाणे ऑफसाईड चार्जेस भरायचे आहेत. आणि तो चार्जेस नॉर्मल परमिसिबल FSIच्या पलीकडे जे काही वापरतो तेवढ्या पुरतं तो लावायचा आहे, कारण आपण जो जास्त येतो तेवढ्या पुरतं ते चार्जेस हवे. आता हा कसा रिलीज करायचा त्याला पण दिले की तुम्ही अफोर्डेबल हाऊसिंग कॉम्पोनंट पहिल्यांदाच रिलीज करायचा आहे पूर्ण, कारण तो आपल्याला हवा आहे, लोकांना घरं मिळतील म्हणून. आणि फ्री सेल कॉम्पोनंट मात्र टप्प्याटप्प्याने द्यायचं, जसं जसं त्याचं अफोर्डेबल हाऊसिंगचं कॉम्पोनंटची प्रगती होईल, बांधकामाची म्हणा किंवा हँडिंग ओव्हरची, त्याप्रमाणे फ्री सेल कॉम्पोनंट हे देता येईल. आता हा अफोर्डेबल हाऊसिंग स्टॉक जो आहे तो अलॉट कसा करायचा, तर 50 हा महत्त्वाचा आहे. म्हणजे ULBसाठी फार तर कल्याण डोंबिवली किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी जिथं अशा घरांची फार मागणी असते किंवा गरज आहे, तिथं 50% रिस्पेक्टिव्ह ULB फॉर यूज ॲज PAP ओनरशिप फॉर फ्री ऑफ कॉस्ट टेनेमेंट्स और स्टाफ क्वार्टर्स, और म्हणजे 3 पर्पज दिले आहे. स्टाफ क्वार्टर्स, ट्रान्झिट अकॉमोडेशन और PAP, या तिन्ही कारणांसाठी वापरला जाऊ शकतो. 50% कोटा हा ULBसाठी आहे, 25% कोटा गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स किंवा गव्हर्नमेंट बॉडीज असतील त्यांना पण त्याच 3 कारणांसाठी आहे, PAP टेनेमेंट, स्टाफ क्वार्टर्स और ट्रान्झिट अकॉमोडेशन. आणि 25% उरलेले म्हाडाने घ्यायचे आहे आणि त्यांच्या पॉलिसीप्रमाणे डिस्बर्स करायचे. आता जर का लक्षात घ्या, एखादी तरतूद कशी तुम्ही वापरू शकता की इथे जर का ULBने त्यांची मागणी नोंदवलीच नाही तर हा स्टॉक सगळा म्हाडाने करायचा आहे. त्यामुळे जे कोणी अधिकारी असतील ULBचे त्यांनी हे व्हिजिलंट असलं पाहिजे की जिथे जिथं अफोर्डेबल हाऊसिंगला तुम्ही देतायत तर हा 50%ची डिमांड तुम्ही नोंदवा आणि ती 50% तुमच्याकडे येईल असं बघा, कारण तुमच्याकडे PAP असतील तर त्यांना तुम्हाला देता येणार आहे, स्टाफ क्वार्टरला देता येणार आहे आणि ट्रान्झिट अकोमोडेशनला पण देता येणार आहे. अदरवाईज द होल कोटा विल गो टू म्हाडा. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात मार्जिनल ओपन स्पेसमध्ये रिलॅक्सेशन द्यावं विथ क्लिअर मार्जिन ऑफ मिनिमम 6 मीटर विदाउट चार्जिंग एनी प्रीमियम. इथे स्पष्ट म्हणलं आहे, त्या अफोर्डेबल हाऊसिंगला मार्जिनमध्ये रिलॅक्सेशन लागत असेल तर ते द्यावं 6 मीटरपेक्षा जास्त, म्हणजे 6 मीटर सोडून, आणि त्याला प्रीमियम आकारू नये. का तर प्रीमियम आकारलं की शेवटी ते कॉस्टिंग जातं, शेवटी बायर्सवर जातं. त्यामुळे तो एक उद्देश आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही जशी तशी आपण इकडे घेतलेली आहे. याच्यामध्ये DP एरियातल्या फॉर डेव्हलपेबल झोन त्याचं मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल आहे ॲज पर रोड विड्थ सब्जेक्ट टू 2.5 बेसिक FSI. म्हणजे आपण त्याच्या पलीकडे दिलं. पूर्वीचं आपण जे प्रोक्लेम केलं होतं ते गव्हर्नमेंटप्रमाणे केलं होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटप्रमाणे. आता आपण इथं काय म्हणतो, जर त्या टेबलप्रमाणे त्यांना 3 मिळत असेल तर 3 मिळेल,
सब्जेक्ट टू 2.5 बेसिक इस आणि बिल्डिंग पोटेन्शियल अबू 2.5 जे आहे त्याच्यासाठी त्यांना प्रीमियम FSI और TDR और बोथ कॅन बी युटिलाइज फॉर द परमिसिबिलिटीज. म्हणजे आपण एक स्टेप पुढे गेलो आहे मूळच्या स्कीमपेक्षा. आणि याच्यातलं 10% बेसिक FSI कमर्शियल वापरासाठी हे करू शकतात. मात्र कमिशनर आणि COनी व्हेरीफाय करायचं आहे की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देणं त्या ठिकाणी शक्य आहे किंवा लाईक इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय किंवा स्वेज. ऑनसाईट इन्फ्रास्ट्रक्चर मात्र प्रोजेक्ट प्रोपोनंटने द्यायचं आहे. कार्पेट एरिया जो काही याचा असेल PMAYचा तो गव्हर्नमेंट EWSLIचं जे काही नॉर्म्स असतील, जनरली आपण म्हाडाचे नॉर्म्स ठरवतो तेच आपण अडॉप्ट करतो महाराष्ट्रात. त्यामुळे ते जे काही असेल त्याप्रमाणे ते होईल. अमलगमेशन अलाऊ नाही आहे आणि इतर सर्व गाईडलाईन्स PMAY प्रमाणे गव्हर्न होतील. आता डेव्हलपमेंट प्लॅनमधला जर का ॲग्रिकल्चर झोन असेल तर त्याला रोड विड्थ मिनिमम 9 मीटर पाहिजे आणि FSI 1 ऑन ग्रॉस प्लॉट एरिया. म्हणजे इकडे 2.5 आहे आणि इकडे 1 आहे. RP एरियामध्ये मात्र MMR एरिया वेगळा आणि अदर रिजनल प्लॅन एरिया येतात. MMR रिजनल प्लॅनमध्ये E1, E2 आणि याच्यामध्ये अलाव अर्बनायझेबल झोनमध्ये मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल ॲज पर रोड विथ सब्जेक्ट टू हे 2.5 FSI मिनिमम. 10% कमर्शियल अलाउड. नंतर अदर युजर्स मिनिमम विड्थ ऑफ रोड 9 मीटर आणि FSI 1 ऑन ग्रॉस प्लॉट एरिया. तो मगासारखाच आहे. इतर रिजनल प्लॅन एरियाला मात्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन पासनं 2 किलोमीटर आणि म्युन्सिपल काउन्सिल नगरपंचायतपासून 1 किलोमीटरमध्ये अलाव होईल. सेम प्रोव्हिजन्स आहे इन केस ऑफ DP. म्हणजे ग्रीन असेल तर 1 FSI आणि हा असेल तर 2.5 FSI. त्याप्रमाणे गव्हर्न होईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉन्झर्वेशन ऑफ हेरिटेज बिल्डिंग्स. आणि हे याच्यात हेरिटेज बिल्डिंग्समध्ये ह्या रेग्युलेशनमध्ये दोन महत्त्वाचे आपण बदल केले पूर्वीच्या रेग्युलेशनपेक्षा. ते हे की पूर्वी सब्जेक्टिव्हिटी होती की कुठल्या याला हेरिटेज म्हणायचं असं फार छान मोठे मोठे शब्द होतात. याच्यात कोणी अर्बन डिझायनर आहे, आर्किटेक्ट्सपैकी कोणी अर्बन डिझायनर आहेत किंवा अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहेत कोणी, सगळे प्युअर आर्किटेक्ट्स आहेत. ओके. सो सॉरी टू से, परंतु असे उदाहरणं होती की ज्याला काम दिलं जायचं तो कोणतरी नवशिक्या मुलांना पाठवायचे आणि घरातलं देऊळ पण हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नोटिफाय झाले. अशा केसेस झाल्या. आणि जेव्हा मग जनरल बॉडीच्या नगरपालिकेच्या जनरल बॉडीकडे प्रस्ताव जातो तेव्हा ते 100पैकी 50 साईट्स डिलीट करतात की हे वर्थ नाही आहे. आणि मग गदारोळ होतो. नगरपालिकेने चुकीचा डिसिजन घेतला की 100 यादी दिली होती लोकांनी म्हणजे एक्सपर्ट्सनी आणि 50 डिलीट केल्या. आणि नंतर मग ती पुन्हा कमिटीकडे हेरिटेज कमिटीकडे जेव्हा येतं तर कमिटीला अचंबित होते कमिटी की 100ची यादी बरोबर की 50ची यादी बरोबर. तर कमिटी काही प्रत्येक साईट जाऊन बघत नाही. तर आपण याच्यामध्ये हेरिटेज कार्ड म्हणून एक नवीन इंट्रोड्यूस केलं आहे या नियमामध्ये. ज्याच्यामध्ये आपण एक्सप्लिसिटली त्याचे पॅरामीटर जे आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत त्या साईटच्या किंवा त्या वास्तूच्या किंवा प्रिसिंगच्या ते त्यांनी एन्युमरेट करायचे आहे. आणि स्वतः जागेवर जायचं अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट. आपण आता मस्ट केलं की स्वतः अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट जो असेल तोच जाईल, त्याचा ज्युनियर किंवा आणि कोणी जाणार नाही. आणि त्याने सही करायची आहे की हे पॅरामीटर होतात म्हणून हा ग्रेड 1 आहे किंवा 2A आहे किंवा 2B आहे किंवा 3 आहे. सो हॅज टू सर्टिफाय विथ हिज ओन साईन. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्यामुळे सब्जेक्टिव्हिटी काढून टाकली. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे हेरिटेज कॉन्झर्वेशन फंड. हेरिटेज कमिटी ही ॲडिशनल टियर, म्हणजे बघा दृष्टिकोन कसा होता आमचं की टियर्स कमी करायचे, विंडोज कमी करायच्या. आता हेरिटेज कमिटी आहे. हेरिटेज वास्तूंचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे. दॅट इज ऑल्सो फेचिंग कॅरेक्टर, इट गिव्स कॅरेक्टर टू द सिटी. त्याच्यातनं काही टुरिझम पण जनरेट होऊ शकतं. त्यामुळे आणि एक त्याला शहराला पण एक महत्त्व येतं त्याच्यामुळे. सो या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक अर्बन कॉन्झर्वेशन फंड निर्माण केला. अदरवाईज काय व्हायचं की काही नगरपालिकांकडे लिस्टिंगला कन्सल्टंट नेमायचा आहे, हेरिटेज याची लिस्टिंग करायची आहे, लिस्टिंगसाठी कन्सल्टंट नेमायला सुद्धा पैसे नसायचे. तर काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण मधनं मिळाली नंतरच्या काळामध्ये. पण त्याचे वैशिष्ट्यपूर्ण नसताना आधी फार विषय व्हायचे. मग पैसे कुठनं येणार? तर आपण आताचं म्हणलं आहे त्याच्यामध्ये की डेव्हलपमेंट चार्जेसच्या 2% जे काय आहेत हे हेरिटेज कॉन्झर्वेशन फंड 2% डेव्हलपमेंट चार्जेसच्या जे काही अमाऊंट येते दरवर्षी ती त्यांनी एक वेगळा, जे कोणी परमिशनचे आहेत इथं सगळे अधिकारी ते लक्षात ठेवा. आपल्या अधिकाऱ्यांना COना किंवा कमिशनरांना सांगा. DCRमध्ये असं लिहिलेलं आहे आता. त्याप्रमाणे जेवढे डेव्हलपमेंट चार्जेस होतात ते एक नवीन फंड क्रिएट करा, तुमच्या अकाउंट ऑफिसरला सांगा आणि हे त्या ठिकाणी गेले पाहिजेत. आणि याचा वापर अगदी मॅक्रो टू मॅक्रो सगळं करू शकता तुम्ही. अगदी एखाद्या वास्तू फार चांगली आहे आणि त्या ओनर करू शकत नसेल तर त्याची डागडुजी करण्यापासनं एखादी जागा त्यातली अक्वायर करायला लागत असेल तिथून
तर लिस्टिंग ऑफ हेरिटेज साईट्स इथपर्यंत सगळ्या याच्यासाठी आपण करू शकतो. अशा प्रकारची फार ब्रॉड प्रोव्हिजन केलेली आहे. इट्स अ व्हेरी काय म्हणतात त्याला ॲडिस्टिक आहे. ठीक आहे, याच्यातलं 10% जरी झालं तरी भरपूर, निदान त्याच्यातली सब्जेक्टिव्हिटी जाईल आणि हेरिटेज कमिटी फक्त एक ॲडिशनल रेग्युलेटर अशा भूमिकेत न राहता प्रोॲक्टिव्हली काहीतरी हेरिटेजच्या कॉन्झर्वेशनसाठी करतंय किंवा करायला पाहिजे या भूमिकेतनं ही तरतूद टाकलेली आहे. सो जे कोणी आर्किटेक्ट्स असतील तुमच्या शहरामध्ये जे जे काही चांगल्या गोष्टी असतील तर यू कॅन टेक हेल्प ऑफ दिस प्रोव्हिजन. SRA, आता SRAसाठी मी SRAचं जे काही आहे अदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सच्या ज्या काही आहेत हे टेबल आपण जर बघितलं तर जिथे कुठे स्लम रिहॅबिलिटेट करायची असते तिथं थोडक्यात काही ठिकाणी काही लोकेशनला ती फिजिबल असते, काही लोकेशनला नसते. त्याची 2-3-4 कारणं असू शकतात की डेन्सिटी एक पॅरामीटर आहे, दुसरा त्याचं लोकेशन कुठे आहे, तिसरी गोष्ट आजूबाजूची जी काही सराउंडिंग डेव्हलपमेंट आहे ती कशा प्रकारची आहे, या 3-4 पॅरामीटरवर त्याचं. त्यामुळे आता आपले टेबल्स जे आहेत ते मॅक्झिमम आपण जर बघितले तर लँड रेट आणि रेट ऑफ कन्स्ट्रक्शन, म्हणजे जिथे तुमचा लँड रेट जास्त आहे तिथे इन्सेंटिव्ह कमी दिला. तर इन्सेंटिव्ह का द्यावा? कारण त्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट घरं द्यायची आहेत, बाकीच्या सुविधा पुरवायच्या आहेत, त्यांचं ट्रान्झिट अकोमोडेशन बघायचं आहे, त्यांच्या कन्सेंट घ्यायचे आहेत. फार मोठा द्राविडी प्राणायाम असतो. जे आहेत तुमच्यातली बरीच मंडळी त्यात आहे, त्यांना जास्त माहिती आहे. पण तुम्ही सगळं करताना 2-4-5 वर्ष कधी निघतात कळत नाही. म्हणजे ॲक्च्युली प्रोजेक्ट चालू व्हायला 3-4 वर्ष लागून जातात. जर का इव्हन कमीत कमी वेळ म्हटलं तरी 2-2.5-3 वर्ष किमान लागतात. आणि ह्याच्यामध्ये जर का इन्सेंटिव्ह दिले नाहीत व्यवस्थित तर ते होतं. आता हे सुद्धा टेस्टेड असतं. आता हे आकडे कसे आले तर कोणीतरी त्यावर प्रॅक्टिस करतो, साहेब फिजिबल नाही, मग इथे हे व्हायला पाहिजे, तर इट गेट्स इव्हॉल्ड. कुठलाही एक टेबल आज दिला म्हणजे तो सॅक्रोसॅन्ड नसतो. आता हा सुद्धा टेबल आता दिला, पण तो नंतर गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की हा देऊन सुद्धा काही ठिकाणी फिजिबल होत नाही, तर तो 2.40 जो मॅक्झिमम दिलेला आहे इन्सेंटिव्ह तो 3 करून परत रिपब्लिश केला आहे सजेशन ऑब्जेक्शनला. तर मी असं म्हणेन की कल्याण डोंबिवलीला पण लागू जर होणार असेल हा आहे तर तुमचे काही सजेशन असतील तुमच्या शहराच्या निमित्ताने की बाबा हा तक्ता असा नाही असावा, कल्याण डोंबिवलीला हे असं शक्य नाही किंवा याच्यापेक्षा आणखी वेगळा असावा, तर यू आर फ्री टू गिव्ह इट. त्याच्यासाठी सजेशन ऑब्जेक्शन मागवले आहे. कारण हा कुठल्या तरी 1-2 शहरांच्या अनुभवावरून केलेला चार्ट असतो. त्यामुळे कदाचित आपल्या शहराला जे हवं आहे ते कदाचित रिफ्लेक्शन आलेलं नसेल. इट इज पॉसिबल. त्यामुळे ते रिफ्लेक्शन तुमच्या ऑब्जेक्शन किंवा सजेशनच्या माध्यमातून यावं. सो मी डिटेल नाही सांगत बसत बिकॉज एक स्कीम 2 तास लागेल सांगायला, त्यामुळे मी सगळं नाही सांगत बसत. आपण मॅक्झिमम ज्या काही आहेत SRAच्या ज्या काही होत्या त्या जशाच तशा प्रोव्हिजन घेतलेल्या आहेत. अर्बन रिन्युअल हा आय विल एम्फॅसिस बिकॉज ऑलरेडी ठाण्याला 2017 साली गव्हर्नमेंटने मंजूर केली पॉलिसी अर्बन रिन्युअल, ज्याला क्लस्टर आपण म्हणतो. तर थोडक्यात जे आर्किटेक्ट त्यांना जास्त माझ्यापेक्षा सांगता येईल, कारण रिडेव्हलपमेंट आणि अर्बन रिन्युअलमध्ये फक्त 2-3 आस्पेक्टमध्ये फरक आहे. तर स्केलचा फरक आहे. रिडेव्हलपमेंट आपण 7-8 गुंठे, 10 गुंठे, 12 गुंठे इथपर्यंत करतो. अर्बन रिन्युअलमध्ये एक्सपेक्ट आहे किमान 1 हेक्टर किंवा अगदीच काही लिमिटेशन असतील तर 2 एकर म्हणजे 8,000 स्क्वेअर मीटर. यू कॅन जस्ट इमॅजिन की शहराचा एखादा डिकेड एरिया किंवा कंजेस्टेड एरिया किंवा जिथं सर्व्हिसेस इन्फेरियर आलेले आहेत किंवा जिथं सर्व्हिसेस अपग्रेड होणं अशक्य आहे, देर इज नो अदर ऑप्शन बट टू रिडेव्हलप इट. तर रिडेव्हलपमेंट आपण एवढ्यासाठी म्हणत नाही, कारण रिडेव्हलपमेंटमध्ये देर इज लिटिल स्कोप टू ॲड सम ॲम्युनिटीज. मात्र अर्बन रिन्युअलमध्ये किंवा क्लस्टर पॉलिसीमध्ये तुम्ही जेव्हा 2 एकर किंवा 2.5 एकर किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या क्षेत्राला टच करता तेव्हा तुम्हाला रस्ते आहे त्याच्यापेक्षा मोठे किंवा नवीन रस्ते टाकता येतात. तुम्हाला एखादी सुविधा नसेल तिथं, कम्युनिटी सेंटर नसेल, गार्डन नसेल, ते देता येतं. सो दॅट यू कॅन इम्प्रूव्ह. जसं सकाळी आयुक्त म्हणले, सो यू कॅन टेक अवे फ्रॉम दिस की बाबा ही स्कीम जी आहे तुमची SRA आणि क्लस्टर या दोन्ही तुम्ही तुमच्या शहरासाठी रिलेट करू शकता. अर्बन रिन्युअलमध्ये मुंबईचं व्हर्जन तुम्ही बघितलं तर फक्त ऑथराईज बिल्डिंगसाठी अर्बन रिन्युअल होतं. ठाण्याचं व्हर्जन जे आता सगळ्या कॉर्पोरेशनला राज्यातलं लागू केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लँड्स आणि स्ट्रक्चर्स घेतले. इव्हन गव्हर्नमेंट लँड आहे एन्क्रोच झालेली असेल, ओपन असेल, गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतील किंवा खाजगी लँड असेल किंवा आणखीन कोणाकोणाच्या असतील, सगळ्या प्रकारच्या लँडला ते लागू. इव्हन स्लमसुद्धा त्यात भाग असू शकते असं पण म्हणलं आहे. त्यामुळे आता ठाण्यामध्ये काही असं फीडबॅक आहे की साहेब स्लमपेक्षा आम्ही आता याच्यात येतो, कशामध्ये, क्लस्टरमध्ये येतो. असा एक आता रवी पाटील साहेब आहेत, ते चांगलं सांगू शकतील, ते दोन्हीकडे आहेत.
त्यामुळे परंतु थोडक्यात हे पण बघायला लागतं, म्हणजे मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने सांगतो पॉलिसी मेकिंग करताना, की जेव्हा आपण नवीन पॉलिसी आणतो तेव्हा एखादी पॉलिसी आपण मारक करत नाही ना, तिला मारक ठरत नाही ना ही पॉलिसी नवीन, हे पण बघायला लागतं. नवीन पॉलिसी आल्यावर जुनी पॉलिसी पण जगली पाहिजे किंवा तिच्यात मग इम्प्रूव्हाइज करा पॅरलली, अदरवाईज ती ऑब्सोल्यूट होते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे अर्बन रिन्युअलमध्ये, की तुम्हाला सिटी तुम्हाला ठाण्याने काय मिळवलं, म्हणजे मी तेवढंच सांगेल की ठाण्याने का केली ही अर्बन रिन्युअल स्कीम, की त्यांचं अपेक्षित आहे की 100 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा जास्त ह्या एन्व्हायरमेंटल ॲसेट फ्री ऑफ एन्क्रोचमेंट होणार आहेत. परत ह्या सगळ्या रिन्युअलच्या माध्यमातून 2.5 लाख फॅमिलीला अफोर्डेबल हाऊसिंग देणार आहेत ते या माध्यमातून. नंतर पब्लिक पर्पजेससाठी साधारणतः 650 हेक्टर, जस्ट इमॅजिन एवढी लँड जी आता ऑक्युपाईड आहे अस्ताव्यस्त बांधकामांनी, ती मिळणार आहे. आणि हा तर डायरेक्ट बेनिफिट आहे म्युन्सिपल सर्व्हिसेसला, तुमचं चांगल्या प्रकारे डिलिव्हरी करता येईल, पाण्याच्या लाईन्स घालता येतील, आहे त्या अपग्रेड करता येईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या करता येतील. सो व्हॉट आय वुड सजेस्ट यू की अर्बन रिन्युअल किती मोठ्या एरियासाठी, आता एक चॅलेंज असं आहे की ते क्लस्टर कसे फॉर्म करायचे, कुठले 2.5 हेक्टर घ्यायचा, कुठला 2.5 एकर घ्यायचं आणि शहरात किती घ्यायचे असे. तर हा एक थोडा महत्त्वाचा कॉल आहे. वाटतं आपल्याला फक्त बाउंड्री मार्क करतोय आपण, कारण त्याच्यात नुसतं एरिया हा इतका एकच पॅरामीटर नाही, सोशल कॉम्पॅटेबिलिटी पण जी आहे, इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे, म्हणजे जे बाउंड्री तुम्ही मार्क करता तो गट कन्सेंटने द्यायला तयार आहे का, कारण कन्सेंट जर दिली नाही त्यांनी तर ह्या पॉलिसीमध्ये अशी तरतूद आहे की कॉर्पोरेशन ॲक्वायर करेल, आणि कॉर्पोरेशन ॲक्वायर केलं तर इट इज इम्पॉसिबल. बॅरन लँड ॲक्वायर करणं अवघड असतं आपल्याला आताच्या कायद्याप्रमाणे. हे तर एन्कम्बर्ड आहे, बांधकामं आहेत, अधिकृत असतील अनधिकृत असतील, तो आणखीन अवघड विषय. त्यामुळे ते करताना तुम्हाला कन्सेंटने सगळं कसं होईल, मग उलट जा, कन्सेंट मिळेल अशाप्रमाणे मार्क करा. मी तर असं उलट म्हणेन की यू मार्क द क्लस्टर इन अ वे की तुम्हाला त्या लोकांची कन्सेंट मिळणार आहे. मग त्याच्यात तुम्हाला तिथले जे प्रतिनिधी असतील, मग राजकीय प्रतिनिधी असतील, स्थानिक प्रतिनिधी असतील, त्यांच्या ऐकणाऱ्यातले असतील, असा तुम्हाला तो एक करून, कारण एक तुम्ही गावामध्ये एक फक्त छोटं क्लस्टर करा कुठलंही आहे. मी रवी पाटील साहेबांना विनंती वजा आवाहन करेल की तुम्ही गावातलं एकच क्लस्टर घ्या, तुम्ही ठरवा सगळे मिळून, आर्किटेक्ट आता सगळे इथे म्हणजे आयुक्तांचं मी फक्त फर्दरन्स करतो की तुम्ही ठरवा, 1 महिना लावा त्याला, 2 महिने लावा, कुठलं घ्यायचं आहे, मात्र ते घ्यायचं आणि करायचं ह्या ध्यासाने करा पुढच्या 2 वर्षामध्ये. एक झालं पहिलं की मग पुढचे व्हायला प्रश्न येत नाही, कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत पहिला सक्सेस झाल्याशिवाय दुसऱ्याला कळत नाही की हे पॉलिसी असंच काहीतरी फक्त हवेत आपण बोलतोय किंवा खरंच मिळणार आहे का बेनिफिट. आणि ते आल्यावर जेव्हा लोकांना ॲडिशनल ॲम्युनिटीज दिसतील, तो एरिया मोकळा झालेला दिसेल, छान प्रकारे ॲम्युनिटीज दिसतील, त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला वाटतं पॉलिसीवर लोकांचा विश्वास बसेल आणि आपल्याला एक चांगलं मिळेल की आपण शहराचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं शहराला. डिटेल्स सांगत बसत नाही, कारण आता याच्यात 3 गोष्टी की अर्बन रिन्युअल स्कीम 3 प्रकारे देते. एक तर तुम्ही डीपी करताना, डीपी रिव्हिजन असेल तुमचे, तर तुम्ही डीपीमध्येच क्लस्टर दाखवू शकता ॲज अ पार्ट ऑफ डीपी. जसं आपण गावठाण एरियाची बाउंड्री दाखवतो तसं डीपीमध्ये तुम्ही क्लस्टर 1, 2, 3, 4 दाखवू शकता. म्हणजे डीपी मान्य झाला म्हणजे त्या क्लस्टरला मान्यता झाली. हा एक प्रकार, इफ युअर डीपी इज अंडर रिव्हिजन. सेकंड इज देअर कॅन बी अन इंडिपेंडंट अर्बन रिन्युअल प्लॅन विच कॅन बी डन बाय कमिशनर, म्हणजे कॉर्पोरेशनने, आणि तो करून त्या अर्बन रिन्युअल प्लॅनला हाय पॉवर कमिटी आहे त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला पाठवायचा, गव्हर्नमेंटने मान्यता दिल्यावर तो इम्प्लिमेंट करायचा, आणि मग जे ओनर्स असतील त्यांना आवाहन करायचं की तुम्ही डेव्हलपमेंटला या. असा दुसरा प्रकार. किंवा तिसरा, सुमोटो स्वतःच मालक क्लस्टर घेऊन येतोय आणि त्याला तुम्ही परमिशन द्यायची. सो तिघं टियरला बघा, तिघं टियरला आपण ओपन आउट केले, फार चांगली कास्ट केलेली आहे, कागदावर तरी चांगली, फक्त मला असं वाटतं की ती वापरात नाही आणत आहे आपण ते इंटेंट. म्हणून मी ते एम्फॅसिस करतो की कल्याण डोंबिवलीसाठी मला वाटतं ही स्कीम आपण नक्की विचार करावा. काही माझी मदत लागली तर मी केव्हाही तयार आहे, कारण सुरुवातीला जेव्हा ह्या पॉलिसीचा ठाण्यासाठी जन्म झाला तेव्हा मी त्याच्यात थोडा बहुत इन्व्हॉल्व होतो. याच्यात बिल्डिंग 30 वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या असल्या तरीसुद्धा घेता येतात. मी जे सांगितलं ना, कुठल्या बिल्डिंग घेतात, सगळ्या अनऑथराईज, ऑथराईज, डिलॅपिडेटेड, व्हॅकंट, बिल्ट अपॉन, गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशनल, लेस दॅन 30 years पण अनफिट असतील ह्युमन हॅबिटेशन, सगळ्या नोटिफाईड स्लम, इवन स्लममधला हा एक भाग महत्त्वाचा, का स्लमवाले येऊ इच्छितात, कारण बऱ्याचशा इथे नोटिफाईड स्लम जी असते ती ठराविक आहेत, नंतर काही स्लम्स वाढलेल्या असतात.
आणि मग काही अपात्र ठरतात. तर त्या अपात्र लोकांना सुद्धा इथे समाविष्ट करून घेतले. लक्षात आलं ना? म्हणजे SRA मध्ये जे लोक SRAच्या रेग्युलेशनप्रमाणे अपात्र ठरतात त्या लोकांना सुद्धा एक प्रकारे इथं इन्कॉर्पोरेट होण्याची म्हणजे दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे आणि त्यांना ॲट पार विथ त्यांच्या केलेलं आहे. त्यामुळे दे आर ॲज गुड ॲज SRA ह्या स्कीममध्ये आलं की त्यामुळे तो लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला त्याच्यात येऊ द्या. हे मी सांगत नाही बस ते इट्स टू लॉंग. आता परत ह्याच्यात पण अर्बन रिन्युअल स्कीममध्ये परत मंजूर केलं गव्हर्नमेंटने. जसं SRA मध्ये तो तक्त्याचा इन्सेंटिव्ह वाढवला तसा शासनाने परत डिसेंबरमध्येच 9 तारखेला एक पब्लिश केलं आणि त्याच्यामध्ये परत जर का बेसिक रेशो त्याप्रमाणे इन्सेंटिव्ह कॉम्पोनंट दिलेला आहे तो परत पब्लिश केला. ह्याच्यावर माझी विनंती अशी राहिली की हे तुम्ही आपल्या शहराशी परत एकदा चेक करून बघा, ठाणेवाल्यांशी बोला. तुम्हाला तुमच्या शहरासाठी जर काही वेगळं त्याच्यात सूचना करायच्या असतील किंवा नोटमध्ये ॲडिशनल करायचे असतील तर ते आपण देऊ शकता. नंतर एरियासाठी पण दिलं आहे बघा. म्हणजे छोटा क्लस्टर घेतला 1 हेक्टरचा पाहिजे, 1 हेक्टरच्या वरती 2 हेक्टरपासून 5% इन्सेंटिव्ह पैसा की जो मोठा क्लस्टर घेऊन येईल तो जास्त लोकांना घरं देणार आहेत की जास्त एरिया तो त्याची लिव्हेबिलिटी वाढवणार आहे. त्या अनुषंगाने आपण जसं ITPमध्ये जास्त एरियाची टाउनशिप केली तर त्याला जास्तीचा पैसा दिला आहे तसं इथे पण दिलेला आहे. तर तो हे आता पब्लिश केला आहे आपण. याच्यात पण तुम्ही काही सजेशन देऊ शकता. अर्बन रिन्युअल TDR हा एक महत्त्वाचा दिला आहे की अर्बन रिन्युअलमध्ये जे काही तिथं कंझ्युम होणार नाही त्या ठिकाणी तो TDR जनरेट होणार आहे. जसं आपला कन्स्ट्रक्शन TDR जनरेट होतो तसा अर्बन रिन्युअल स्लम TDR आणि याला आपण आता स्पेशली स्थान दिलेलं आहे की 30% ते 50% एकूण जो क्वांटम आहे 0.3 to 0.5 तो या माध्यमातून तुम्ही वापरू शकता. याचं कारण असं की ह्या प्रकारच्या स्कीम्स जास्तीत जास्त वेगानं व्हाव्यात आणि त्या गरीब लोकांना किंवा जे फार अनावस्था अवस्थेत राहत आहेत त्यांना चांगली लिव्हिंग एन्व्हायरमेंट आणि घरं मिळावीत या हेतूनं याला आपण इन्सेंटिव्ह दिलेलं आहे. आता हे परत त्याच्यात रिझर्वेशन आले तर कसे बोलायचे हा फार टेक्निकल गोष्ट आहे ते. आता बघा या अर्बन रिन्युअल क्लस्टरमध्ये काय असेल ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे स्पेसिफिक एरियाची कसं डेव्हलप करायची त्याच्याबद्दल स्ट्रॅटेजीज आहेत बॅड लेआउटची. ओपन स्पेसेस गार्डन्स प्लेग्राऊंड्स रिक्रिएशन एरियाज द्यायचे आहेत आणि कुठलाही ह्या प्लॅन इम्प्लिमेंट करायला जो काही एरियाज लागणार असेल व्हायबल करण्यासाठी तो ॲड पण करता येऊ शकतो. आता ही प्रोसेस आहे मी सांगत बसत नाही. तो अर्बन रिन्युअल प्लॅन जो सेकंड ऑप्शन होता कॉर्पोरेशन बनवते तो त्यांनी बनवायचा आहे हे आपण करू शकता बरं कसं. म्हणजे कमिशनरने तो तयार करायचा ड्राफ्ट अर्बन रिन्युअल प्लॅन तो ऑब्जेक्शन सजेशन मागवायचे नंतर ते त्याच्यावर विचार करायचा ऑब्जेक्शन सजेशनवर त्याच्यावर रिव्हिजन करायचं त्याप्रमाणे आणि हाय पॉवर कमिटी आहे ती कमिटी पण आहे पुढे कमिशनरांच्या लेवललाच कमिटी आहे ती आणि त्या कमिटीने मान्यता दिल्यावर गव्हर्नमेंटला सँक्शनला जायचं आणि सँक्शन केल्यावर गव्हर्नमेंटने मग इम्प्लिमेंटिंग एजन्सी आपण करायची. मला वाटतं असं 1-2 डुएबल ठिकाणी जर आपण केला ह्या माध्यमातून हाय पॉवर कमिटीमध्ये कमिशनर साहेब चेअरमन आहेत नंतर मेंबर सेक्रेटरी त्या कॉर्पोरेशनमध्ये टाउन प्लॅनिंगचे सिनियर ऑफिसर असतील मग ADP असो DDP असो ते असतील. बाकी मेंबर्समध्ये कलेक्टर साहेब आहेत ट्रॅफिक DCP आहेत डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर आहेत टाउन प्लॅनिंगचे आणि म्हाडाचे CO आहेत का आता याच्यात हाऊसिंगचा पण विषय आहे म्हणून. सो HPCच्या पण पॉवरचे थोडक्यात हा जो काही ऑपरेशनल इश्यू दिलेला आहे मला वाटतं जे काही बरेच कंजेस्टेड एरियाचं सकाळी म्हणत होते किंवा बरेच नवीन किती 15 का 20 रस्ते करू इच्छित आहेत परत काही रस्त्याला ब्युटिफिकेशन आणखीन आहे अशा 3-4 गोष्टी सर सकाळी बोलले आयुक्त साहेब. सो 2 तुम्हाला करण्यासारखा ही एक स्कीम आणि दुसरा लोकल एरिया प्लॅन जो आहे. लोकल एरिया प्लॅन म्हणजे काय तर सोपा आहे तो शेवटी आहे परंतु मी आताच सांगतो की DP तुमचा बनलेला आहे शहरासाठी परंतु शहरातला एक भाग आहे तो तुम्हाला इमिजिएट अटॅक करायचा आहे. तो तिथं मी कॅन्सर नाही म्हणणार पण तो असा एरिया आहे की जो शहराची सगळी तुमची हेल्थ आहे ती त्या याच्यावर आधारित आहे आणि ती हेल्थ बिघडते आहे शहराची तर तो तुम्हाला ट्रीट करायचा आहे. तो पार्ट मी कॅन्सर नाही ट्रीट करायचा आहे तर तो ट्रीट करण्याचं माध्यम म्हणजे लोकल एरिया प्लॅन. तर त्याच्यात काय अपेक्षित आहे ठीक आहे ना तुमच्या DPमध्ये असेल काहीतरी वेगळं करू शकता तुम्ही. आपण दिलं आहे की त्या MRTPच्या प्रोव्हिजनप्रमाणे सेक्शन 33 प्रमाणे तुम्ही तो करा
आणि गव्हर्नमेंटला पाठवा. तिथं तुम्ही ॲडिशनल रोड दाखवा, वेगळ्या ॲमिटी दाखवा, डिपीट काय असले तरी. तुम्ही रेग्युलेशनसुद्धा लोकल एरिया प्लॅनच्या एरियाला वेगळे बनवू शकतात, जे UDCPRपेक्षा वेगळे असतील. तुम्हाला असं वाटलं की इथे UDCPRमध्ये ह्या गोष्टी नाही, ह्या एरियाला जर का डेव्हलप करायचं असेल तर अशा प्रकारे रेग्युलेशन पाहिजे. आणि जर का अशा लोकल एरिया प्लॅनचे रेग्युलेशन वेगळ्यानं गव्हर्नमेंटने मान्य केले तर DCR असं म्हणतो UDCPR, तर ते स्पेसिफिक रेग्युलेशन लोकल एरियासाठीचे प्रिवेल होतील UDCPRच्या रेग्युलेशनवर. लक्षात आलं? म्हणजे इट इज जस्ट लाईक जसं आपण साईटवरती एक्झिक्युशन प्लॅन देतो, म्हणजे सबमिशन ड्रॉइंग असतं आपलं, आणि आपण जेव्हा साईट सुपरवायझरला एक्झिक्युशन ड्रॉइंग देतो, लाईन प्लॅन देतो डिगिंग करायला, फाउंडेशन डिगिंगला किंवा सुरुवात करायला काम, दोनमध्ये जो फरक येतो इट इज लाईक इम्प्लिमेंटेशन प्लॅन. तुम्ही मायक्रो इश्यूज बघतात, मग छोटा एरिया घ्या, 200 मीटर बाय 200चा घ्या, 500 बाय 500 घ्या, असं पण करतात. और यू कॅन टाय अप अर्बन रिन्युअल प्लॅन अँड लोकल एरिया प्लॅन ॲज अ कंबाईंड एक्झरसाइज, असं पण करू शकता. एस्पेशली जिथं स्टेशन एरियाज आहेत किंवा जिथं कंजेस्टेड गावठाणाच्या बाजूचा जो एरिया आहे समज त्याप्रमाणे डेव्हलप झाला आहे, तिथे असं म्हणत नाही मी की एकदम रिवॅम्प होईल. तुम्ही थोडं इंटरव्हेन्शन केलं, एखादा रोड जो आहे तो 6 मीटरचा आहे, तो तुम्ही तो 12 मीटर केला, किंवा 2 ॲमिटी दिल्या, एक हेल्थ सेंटर दिलं छोटं आणि एक शाळा दिली, तरीसुद्धा बऱ्यापैकी त्यात होऊ शकतं. आणि ज्या बिल्डिंग्स अस्ताव्यस्त आहे तुम्ही चांगल्या रिडेव्हलप करून दिल्या तर एक अर्बन स्केप पण तयार होतं आणि सिटीच्या पूर्ण याला नावरूप येऊ शकतं. हे आता किती कन्स्ट्रक्शन मिळेल, ज्याची लँड असेल तो जर पाठ झाला तर किती मिळेल, हे सगळं गणित दिलेलं आहे, त्याच्यात मी जात नाही. कारण याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे शेल्टर फंड एक दिलेला आहे. आता अलॉटीज जे आहेत, ज्यांना घरं वाटप करणार आहे त्यांच्याकडून जे पैसे येतील आणि बिडिंग प्रोसेस जी करणार आहेत, म्हणजे एखादा डेव्हलपर जर का बिडिंग प्रोसेसने घ्यायचा त्या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी, याच्यातनं जो काही पैसे मिळणार आहे ते शेल्टर फंडमध्ये टाकायचे आहेत. आणि ते जर का ॲक्विजिशन करायला लागलं क्लस्टरच्यासाठी तर त्याच्यासाठी वापरायचे आहे. आणि अफोर्डेबल हाऊसिंगच्या क्रिएशनसाठी किंवा प्रमोट करण्यासाठी वापरू शकतात, अशा प्रकारचं आहे. बिल्डिंग मेंटेनन्स फर्स्ट आहे, ते अलॉटीचा बिल्डिंगपासून जे काही पैसे मिळतील त्या 25% बिल्डिंग मेंटेनन्स फंड आणि URC मेंटेनन्स फंड. म्हणजे बघा फंडचं क्रिएशन पण कसं व्यवस्थित केलं आहे, त्याचं बायफर्केशन बिल्डिंग लेवलला चौथा हिस्सा जायला पाहिजे, मेंटेनन्स फंडला URC लेवलला क्लस्टर लेवलला 25% जायला पाहिजे, आणि शेल्टर फंड हा पूर्ण शहराच्यासाठी आहे. हे समजा कॉर्पोरेशनने इथे क्लस्टर केला पण तिकडे काहीतरी अफोर्डेबल हाऊसिंग दुसरीकडे करायचं आहे, तो 50% बंद करू शकतो. म्हणजे ओव्हरऑल पॉलिसी जर बघितली तर वेल फ्रेम्ड आहे, फक्त आपण कशी वापरतो त्याच्यावर महत्त्व आहे. स्पेशल ॲक्टिव्हिटीज स्कॉरिंग ऑपरेशन जे आहे पूर्वी MPCBच्या प्रमाणे ते ठेवलेलं आहे. आपण मोबाईल टॉवरची जी काही टेलिकॉमची पॉलिसी त्याप्रमाणे ठेवलेलं आहे. लोकल एरिया प्लॅनबद्दल मी ऑलरेडी सांगितलं, सेक्शन 33 प्रमाणे करा. जसं सकाळी डायरेक्टर साहेबांनी सांगितलं की फक्त परमिशन देणे किंवा डेव्हलपरने काय केलं पाहिजे किंवा आर्किटेक्टने काय दिलं पाहिजे सबमिशनमध्ये, हे नसताना सिटीज ते स्ट्रीट्स जे आहे ते कसे असले पाहिजे. भुक्ते साहेबांनी जेव्हा नाशिकचा DP बनवला तेव्हा त्यांनी हे टाकलं होतं, रोडचे सेक्शन्स ते वानगी दाखल आहेत. प्रत्येक शहराच्या किंवा त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे रोड सेक्शनमध्ये थोडाफार बरं होऊ शकतो, परंतु आयडियलिस्टिकली कसं असावं त्याच्या काही डायग्राम्स आपण या चॅप्टरमध्ये दिले आहे. हे खरं तर 15वा चॅप्टर हे इट इज फॉर अथॉरिटी, की अथॉरिटीने शहराला डेव्हलप करताना कसं केलं पाहिजे याच्यासाठीचा हा आधी कधीच नव्हता, तो आपण टाकला. त्याच्यामध्ये मग तुम्ही त्या शहराकडे जास्तीत जास्त लोकांना अट्रॅक्ट करणे, पेडिस्ट्रियनसाठी सुविधा देणे, सायकलिस्टसाठी सुविधा देणे, रिटेल ॲक्टिव्हिटीज कशा वाढतील त्या हिशोबाने रोड्सचा डिझाईन करणे, स्ट्रीट फर्निचर आणि सायनेज देणे, ट्रीज प्लांट करणे, इल्युमिनेशन प्रॉपर, दीज आर ऑल अर्बन डिझाईनचा विषय आहे. नंतर टुरिझम, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस अंडर कम्युनिटी नेचर कन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ सँच्युरीजचं जे आहे त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ सँच्युरीजपासून 5 किलोमीटर डिस्टन्स जे आहेत त्याच्यामधले काही डेव्हलपमेंट असेल तर ती 10% FSI G+1 स्ट्रक्चर अशा प्रकारची डेव्हलपमेंट अलाउड. IRTP ह्या ज्या सगळ्या ज्या आहेत त्याच मॅक्झिमम MIDC किंवा तुमच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये ज्या ज्या काही स्कीम्स होत्या गव्हर्नमेंटच्या त्या सगळ्या आपण इकडे घेतलेल्या आहेत. इंडस्ट्री डिपार्टमेंट आणि टुरिझम डिपार्टमेंट या दोन्ही डिपार्टमेंटने DCPR करताना काही त्यांचे प्रस्ताव पाठवले होते, तर त्यांच्याशी चर्चा करून तशाप्रमाणे टाकलेले.
तर ह्या सगळ्या स्कीम ज्या आहेत त्या आता मी सांगत बसत नाही, कारण याच्यात ऑलमोस्ट वापर सारखे फक्त त्याला एरियाचं स्केलअप होत गेलं आहे. जेव्हा त्याला फक्त इंटिग्रेटेड म्हणलं तर त्याला एरिया मोठा दिलेला आहे. इथे तुम्ही बघितले IITP तर एरिया रिक्वायरमेंट 10 हेक्टर आहे मिनिमम. तेच तुम्ही त्याच्यात काय काय द्यायचं, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, लँड यूजचं काय पर्सेंटेज असलं पाहिजे, प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन काय असलं पाहिजे, सर्व्हिसेस काय द्यायचे, त्या बहुत सारख्याच आहेत. स्पेशल कन्सेशन दिलेले आहे त्याच्यामध्ये ITP प्रमाणेच NA परमिशन वगैरेच्या. इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्कला तुम्हाला कमर्शियल, इंडस्ट्रियल किंवा ॲग्रिकल्चर झोन जो आहे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये किंवा RP मध्ये तिथं अलाव केलेला आहे. नंतर त्याची इलिजिबिलिटी जी ती प्रायव्हेट लँड ओनर और डेव्हलपर किंवा कंपनी करू शकते. नंतर काय काय त्याच्यात ॲक्टिव्हिटी अलाव आहेत त्याच्यामध्ये कार्गो ॲग्रिगेशन, मला वाटतं हे सगळं तुमचं भिवंडी वगैरे ते साईड लॉजिस्टिक सर्व्हिसेस जिथं जिथं प्रॉमिनंट आहे त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ILP वगैरे बरेचसे आता इंडस्ट्रियल एरियामध्ये पण हे येत आहेत लॉजिस्टिक पार्क्स. या सगळ्या फॅसिलिटीज काय काय द्यायच्या ते आहेत. एरोस्पेस इंडस्ट्रियल टाउनशिप अंडर एरोस्पेस अँड डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी ही एक वेगळी दिलेली आहे आपण, की रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन असतील इंडस्ट्रियल टाउनशिपचे तर त्यांना ॲडिशनल 0.5 FSI ओव्हर परमिसिबल FSI द्यायचा आहे. इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया जसं MIDCच्या DCRमध्ये आहे त्याप्रमाणे आपण तो पण लागू केलेला आहे. क्वारिंग ऑपरेशन जुन्याप्रमाणेच आहे. इरेक्शन ऑफ मोबाईल टॉवर टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या याच्याप्रमाणे आहे. हे झालं आहे. दिस इज ऑल. थँक्यू. Thank you so much, sir. So put your hands together for Avinash Patil, sir. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता आपले. एक मुद्दा जनरल आहे, पण मला सकाळच्या आयुक्तांच्या भाषणाच्या पुढे जाऊन सांगायचं होतं की त्यांनी जे म्हणलं की तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करा, तर व्हॉट आय विल जस्ट से समथिंग अँड लिव्ह इट टू यू, की तुम्ही एक सिटी ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप फॉर्म करू शकता. आणि तुम्ही सिटीचे जे काही इश्यूज आहे, तुम्ही राहता इथे, तुम्ही इथं प्रॅक्टिस करता, तुम्हाला शहर दररोज बघताय, तुम्ही अनुभवलं आहे गेले अनेक वर्ष, तुमच्या आधीच्या जनरेशनने पण अनुभवलं आहे. जस्ट ट्राय टू जॉट डाऊन व्हॉट डिफिकल्टीज यू आर फेसिंग और व्हॉट सिटी इज फेसिंग, नॉट यू ॲज अन इंडिव्हिज्युअल, बट काय सिटी फेस करते ते जॉट डाऊन करा. सिटीचा विजन स्टेटमेंट बनवा. डॉक्युमेंट इज व्हेरी बिग इश्यू. डायरेक्टर साहेब स्वतः म्हणले विजन डॉक्युमेंट इज अ व्हेरी बिग टर्म, इट विल टेक अ लॉट ऑफ टाईम. पण विजन स्टेटमेंट बनवा की आपल्याला शहर जे आहे ते कसं पाहिजे. 2 वाक्यात बनवा. एकच वाक्य असतं. स्टेटमेंट इज ओनली वन लाईन. सो इट शुड बी अ क्रिस्प. आणि त्याच्यातला जो शब्द आहे, प्रत्येक शब्द, म्हणजे समजा मी म्हणलं की एन्व्हायरमेंट फ्रेंडली, आय एक्सपेक्ट कल्याण डोंबिवली टू बी व्हेरी एन्व्हायरमेंट फ्रेंडली. मग हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली मी जेव्हा शब्द वापरतो आहे त्यावेळेला मग जसं भुक्ते साहेबांनी सकाळी सांगितलं, मी सगळे नाले मार्क करून मी सगळे सायकल ट्रॅक बनवू शकतो का, आहे का? किंवा CRZ एरियामध्ये असे कनेक्टेड काही पॅचेस मिळाले, त्याच्यात ज्या काही अलाउएबल ॲक्टिव्हिटीज त्या धरून मी काही रिक्रिएशन करू शकतो का, रिक्रिएट करू शकतो का? किंवा अर्बन रिन्युअलच्या माध्यमातून किंवा लोकल एरिया प्लॅनच्या माध्यमातून. देर आर मेनी सोल्युशन्स. अँड व्हॉट आय वुड ॲडवाइज यू की तसं सेल फॉर्म करा. त्याच्यामध्ये सगळे स्टेक होल्डर घ्या. म्हणजे आर्किटेक्ट्स असू दे 4-5, त्याच्यावर डेव्हलपर्स असू दे, लोकप्रतिनिधी 4-5 असू दे. आणखीन तुम्हाला प्लॅनर्स हवे, आमची मदत लागली आम्ही येतो, आमचे ऑफिसर जे आहे लोकल ते येतील. आणि त्यातनं तुम्ही पुढच्या 15 दिवसामध्ये फक्त सिटीला येणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांचं सोल्युशन DCPR आहे का नाही, एवढे 2च प्रश्न करा बस, बाकी काही करू नका. इज देअर एनी सोल्युशन गिवन इन द DCPR? इफ नॉट वी विल ट्राय टू इन्कॉर्पोरेट इट, राईट. समजा जर याच्यातनं क्लॅरिफिकेशनमध्ये त्या देत येता येत असतील त्याचं उत्तर तर ठीक आहे. नाही, जर तुमच्या सूचनांमध्ये चांगल्या सूचना आल्या आणि आम्हाला वाटलं की दीज आर वर्थ टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन, तर UDCPRमध्ये नव्यानं सूचना करायला काही हरकत नाही. गव्हर्नमेंटला जर योग्य वाटेल तर नक्की करू. आम्ही प्रपोज करू की ह्या चांगल्या सर द्यायला पाहिजेत म्हणून. सो इथून निदान आजच्या दिवशी एंड ऑफ द डे एवढं रिझोल्युशन जरी केलं आपण की असा एक ग्रुप फॉर्म करायचा आहे आणि 15 दिवसात आपल्या शहराच्या प्रत्येकाचे घ्या, बसा, एक 10-20 लोक जाणदार त्यांना काही माहिती आहे, नॉलेज आहे, ते सगळे लोक बसा
आणि कम आउट विथ वन सिंगल पेपर डॉक्युमेंट, वन विजन स्टेटमेंट, इश्यूज ऑफ द सिटी, 10-12 इश्यूज काय आहेत, आयुक्तांशी बोला, डिफाईन करा आणि मग त्या UDCPR मग वाचा की याला सोल्युशन आहे का याच्यात, याला सोल्युशन आहे का याच्यात, काय UDCPRमध्ये अपेक्षित नाही सोल्युशन आणि दुसरीकडे कुठे मिळू शकतं. असं असू शकेल की त्यातल्या निम्म्या गोष्टी UDCPRमध्ये सोल्युशन मिळेल, निम्म्या गोष्टींना मिळणार नाही. मग त्या कुठे मिळतील, वेदर दे हॅव प्लेस इन द DCPR, दे आर सपोज टू बी इन DCPR ऑर नॉट. तो जर UDCPRचा भाग होऊ शकतील तर आपण करूया, नसेल तर कुठल्या दुसऱ्या याच्यातनं करता येईल तर तो पण आपल्याला करता येईल. किंवा स्कीम्स गव्हर्नमेंटला म्हणता येईल की यासाठी आम्हाला नवीन स्कीम्स UD2च्या माध्यमातून करून द्या वगैरे. सो दिस इज जस्ट अ थॉट आय एम लिव्हिंग टू यू. यू हॅव टू सी इट नाउ. ओके.